एक जणी मान म्हणे महाराज गेलेली माणसं आशीर्वाद देत असतात का? तू कोण तर्क काढणारा नालायक? गेलेली माणसं आशीर्वाद देत असतात का याच्यावर शंका घेणारा या नालायकाचा काय अधिकार आहे? लक्षात घ्या राजांनो, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला 360 तीर्थ प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. 360 61 नाही बरं का, फक्त 360. 361 नाही सर, फक्त 360. पण आई वडिलांचं दर्शन घेतलं तर सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. महाराज आपल्या घरातल्या पूर्वजांचे फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावावा. कारण मी मगाशी बोलून गेलो, परमार्थाला दम नाही पण गुण कोणालाच नाही. सर्दी झाल्यावर डॉक्टरकडे जातो, सर्दीच्या गोळ्या खातून घरी आल्यावर चिंचा खातो. कशी सर्दी राहील? डॉक्टर खाल्ला तरी राहायची नाही ना, अख्खी मेडिकल खाल्ली तरी सर्दी राहायची नाही ना. आपण पथ्य पाळत नाही ना. पथ्य सर्वात महत्वाचं आहे आणि जो माणूस पथ्य पाळतो तो अर्धा डॉक्टर असतो. विठाला 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 पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ आई वडिलांचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थ प्राप्त होतात. लक्षात घ्या, जाणकार माणसानं आपला जो व्यवसाय असेल, कोणी राजकारण करत असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्र करत असेल, कोणी शेती करत असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, कोणी आध्यात्मिक क्षेत्रात असेल, कोणी कला क्षेत्रात असेल, काय काय कुठलं क्षेत्र तुम्हाला भगवंताच्या कृपेने तुम्हाला अवगत झालं आणि त्या क्षेत्रात तुम्ही अधिराज्य कमवता. पण आपल्या घरून स्नान करून आपला डब्बा घेऊन किंवा बाहेर निघत असताना आपल्या पूर्वजाच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन निघा. निश्चित दिवस तुमचा गोड जाईल. भले एखाद्या वेळेस देवाचं दर्शन चुकलं तरी चालेल, पण आपल्या पूर्वजांच्या प्रतिमेचं दर्शन घेत जा. लक्षात घ्या, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. रामायणात बघू नका, दुसऱ्या पुराणात आहे. रामायणात पाहिलं पुन्हा मला म्हणतात बाळ्यानं कशानं सांगितलं. लोकांना हिचकायचाच जास्त नाद आहे. वाचित नाही तर दुसऱ्याचे खालीवरी पालथे करते. विठाला 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 मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं हे सत्यवादी कुटुंब होतं. प्राण जाय परिवचन न जाई, जीव गेला तरी हरकत नाही पण खोटं न बोलणारा वंश म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा होता. रामचंद्रांच्या वंशाचं एक मंदिर होतं त्यांच्या पूर्वजांचं. एकच मंदिर. त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही, काही नाही. मंदिर बांधलेलं आहे. मंदिराची आतली जी भिंत आहे चबुत्रा केलेला आहे आणि त्या चबुत्र्यावरती लाल रंगाची फुलं टाकत असतात. कारण पक्षाच्या दिवशी पिंडाला लाल फुल वाहतात. रक्तचंदनम समर्पयामी आरक्त पुष्पम समर्पयामी अंगुष्टाधिष्णान भयो. आरक्त म्हणजे लाल फुल. जगदंबेला सुद्धा लाल फुल, गणपतीला लाल फुल, पितरांना लाल फुल. प्रत्येक देवाची फुलं स्वतंत्र सांगितले, तीर्थाचे पिंडाचे वगैरे. तर ते लाल फुल समर्पित करायचे आणि त्या चबुत्र्याच्या पाठीमागे अशी जी भिंत असायची त्या भिंतीत त्यांना सगळे त्यांचे पूर्वज दिसायचे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, परत आले, मंदिराकडे पाहिलं, डोळे भरून आले. विचारलं, अरे बाबा या भिंतीवर दिसतात, पूर्वजांच्या मंदिरात दिसतात, बाबा इथे कस काय? तुम्ही वनवासाला गेल्यावर दशरथ राजा गेले. महाराज अयोध्येत जायच्या अगोदर पूर्वजांचं दर्शन घ्यायचं. कोण? मर्यादा पुरुषोत्तम जगाचा बाप, पंढरपुरातला मालक, 7व्या अवतारातले रामचंद्र. महाराज देव ज्या वेळेला जीव दशेला येतो का त्यानं सुद्धा नियम पाळले. अगोदर पूर्वजांचं दर्शन मग बाकीच्या गोष्टी करत राहावा. महाराज या सृष्टीतले देव सुद्धा ते नियम पाळत होते. आपण का नाही पाळायचे? विठाला 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 विठाला. तुम्हाला एक सांगू का? आशीर्वाद 3 सांगतात लोक. एक देवाचा आशीर्वाद, एक संतांचा आशीर्वाद आणि एक आमच्या बापदाद्याचा आशीर्वाद. हळू तुम्हाला नोकरी लागली, हो आमच्या वाडवडिलांचा आशीर्वाद होता, शिकलो. नाहीत माझ्यासोबत 35 पोलं माझ्यासोबत शिकायला होते पण एकाला नाही नोकरी लागली. 35 पैकी 34 असेच राहिले मला नोकरी लागली. तुला कसं काय लागली वा? काय नाही, मला काय ट्युशनला पैसे नव्हते. कधी कधी मी त्याचेच पुस्तक घेऊन वाचित होतो. मला पेनही चांगल्या क्वालिटीची नव्हती, वह्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या. एखाद्या वेळेस मी त्यांचंच गाईड घ्यायचो, त्यांचे कधी पुस्तकं घ्यायचो. कधी मला एखाद्या वेळेस ट्युशनसाठी पैसे नसल्यामुळे मी क्लाससुद्धा लावलेले नव्हते. पण माझं ते बरं झालं. मग कसं काय बरं झालं तुझं? ते एवढेच त्यांच्याकडे पुस्तकं, पैसे, आदले सगळ्या गोष्टी, तेही अभ्यास होते, त्यांनाही बुद्धी, तुलाही बुद्धी. काय असेल तर असो, मला संतांचा देवाचा आशीर्वाद आणि आमच्या पूर्वजांच्या बापदाद्याने आम्हाला काय आशीर्वाद दिला असेल मी त्याच्यावर नोकरी लागलो. माणसं तिथं हात टेकतात. शेवटी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिराज्य कमवण्यासाठी तुम्हाला देवापेक्षा संतापेक्षा तुमच्या बापदाद्याचा आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या पूर्वजाच्या आशीर्वादाशी होत नाही. एक सांगू का तुम्हाला, काही माणसं संतांकडे जातात, ज्ञानोबा आहे तुकोबाकडे जातात आणि मग ज्ञानोबा आहे तुकोबा आहे
अगोदर देवाकडे जाते, देवाकडे, आणि देव त्यांचा बायोडाटा बघतो, आणि बायोडाटा बघितल्याच्या नंतर देव म्हणतो, अरे हरामखोरा, तू फार पाप केलंस, तू लायकी आहे का माझ्याकडे येण्यासाठी, तू इतकं पाप केलं की आता तू माझ्या मंदिरात थांबू नकोस, तू जाय. मग हा तापून संतापून थोडा उपद्याप होऊन ज्ञानोबाराय तुकोबारायकडे जातो, आणि मग ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांना सांगतात, दादा तुझं बरं केलं असतं रे, पण तुझं दुसरं काही पाप असतं, तर तुझ्यात सर्वात मोठं पाप आहे, तू तुझ्या आईवडिलाला मानित नाहीस. तुझ्या सर्वात मोठं पाप आहे, तू तुझ्या बापदाद्याला मानित नाहीस. तुझ्या सर्वात मोठं पाप आहे, तुझ्या कुळातल्या ज्येष्ठ लोकांना मानित नाही. महाराज, घरातल्या ज्येष्ठ लोकांना न मानणाऱ्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय पण मानित नाहीत. पंढरपुरातला तर मानितच नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय सुद्धा मानित नाहीत. म्हणून पूर्वजांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागा असतो, तो शेतीत सुद्धा गुरुजी मोठा होऊ शकतो, तो राजकारणात सुद्धा मोठा होऊ शकतो, तो शैक्षणिक क्षेत्रात मोठा होऊ शकतो, तो वैद्यकीय क्षेत्रात मोठा होऊ शकतो, तो प्रत्येक सामाजिक क्षेत्रात पण मोठा होऊ शकतो. त्याला पूर्वजांचा आशीर्वाद. विठाला विठाला तत्वज्ञानानं तुमच्या कुटुंबावर आदरणीय कैलासवासी तुळशीराम बहादूर शेलार मामांचं पाचवं पुण्यस्मरण आहे. मामांचा गोडसा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहो. त्या कर्तव्याचा झरा, त्या कर्तव्याचा ओलावा, त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील या परिसरातल्या सर्व लोकांशी अंतःकरणाचं ऋणानुबंधाचं ठेवलेलं नातं, ते जोपासलेला जिव्हाळा आणि प्रेम, हा लळा कायमस्वरूपी एखाद्या भिजलेल्या वाफ्यासारखा तुमच्या पाठीमागं राहो, अशी पितृदेवांच्या चरणी प्रार्थना करतो ना. आता कडव्यावर येतो. विठाला विठाला. राहिला प्रश्न, तुम्ही म्हणताल महाराज आमच्या मामांच्या बाबतीत तुम्ही शेतीविषयी बोलला, गायीविषयी बोलला, सामाजिक क्षेत्राविषयी बोलला. मामांचा एक आदरयुक्त दबदबा होता. मामांचा एक लोकांच्या सांगण्यानुसार, मी तर काही इथं राहत नव्हतो, पण शहाण्या बाईला भाताचा एक कण दाबला की भात शिजला की नाही कळतोय. एका शितेकडे भात नाही हटावे लागत, भात काय हटायची गरज नसती, लगेच कळत असतं. माणसं महाराज घरातल्या लोकांना नीट म्हणत नाहीत, ते तुम्हाला नीट म्हणायला रिकामे आहेत का? तुम्ही ज्या दिवशी नीट वागता त्या दिवशी लोक तुम्हाला नीट म्हणतात. रिकामे नाहीत माणसं कोणी कोणाला चांगलं म्हणायला. चांगलं असून म्हणत नाही ते इतके लोक सोपे आहेत का? तर निश्चितच मामांना लोक चांगलं दर्जेदार समजतात. म्हणजे मामांचा एक आदरयुक्त दबदबा होता. महाराज धाकाचा दबदबा कधी कधी संपत असतो. धाकाचा दबदबा, पोलीस ड्युटी येतोपर्यंत चुट्टे भेटेत, आणि ड्युटी संपल्यावर म्हणजे ड्युटी आहे म्हणजे वर्दी आहे म्हणजे धाकाचा दबदबा. हे धाकाचा दबदबा काही वेळानं संपत असतो. एखादा मंत्री आहे, त्याच्या मागं पुढे गाड्या असतात, आणि पद गेल्यावर त्यालाच दरुजा उघडावा लागतो, आहे का नाही? मग हे धाकाचा दबदबा झाला. पण आदरयुक्त भीती सांगू का तुम्हाला, पैसे घेऊन मालकाचं काम करायचं, पण गडीत बिडी वडीत असेल, पण आदरयुक्त मालक जर पुढे आला तर पूर्वीच्या काळातले गडी बिडी खाली टाकून देत होते, तंबाखू चोळलेली खाली टाकून देत होते. माझ्या पाहण्यातला एक गडी होता, मालक आदरयुक्त होता, आणि हातात बिडी, समोरून मालक आल्याबरोबर त्याने स्वतःच्या मांडीलाही जिली. महाराज हे आदरयुक्त भीती म्हणायची. आणि अशी काही लोक जुनी माणसं आदरयुक्त दबदबा ठेवत होते. त्याच्यापैकी एक मामा. विठाला विठाला. राहिला प्रश्न जावं कसं लागलं, तर मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे, थांबता येत नाही. या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. आपण ज्या लोकात राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात. आणि मृत्यूलोक त्याच्याकरता म्हणतात की इथं मरावंच लागतंय. 7 लोक जर सोडून दिले तर प्रत्येकाला इथं मरायचंय, थांबता येत नाही. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय, आणि किती मोठ्या अधिकारावर पोचलेल्या लोकांना जावं लागते, किती मोठ्या देवाच्या जवळच्या लोकांना जावं लागते, किती मोठ्या राजआश्रयातल्या लोकांना जावं लागते, आणि किती मोठ्या संतांच्या जवळच्या लोकांना जावं लागते. याचे 1-2 पुरावे ऐका, मग मी माझ्या वाणीला विराम देतो. एक सहज ऐका. संक्रांत झाली 14 तारखेला. माझ्या माईंनो ऐका, तुम्ही नवऱ्याची सेवा केल्यावर किती मोठ्या असतात. मी तर सरळ सांगत असतो, जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिने भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही तिनं सगळ्या महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण, कारण तिला पुण्यच नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडती का 3 दिवसात जर 3दा नवऱ्याच्या पाया पडलं तर तिला पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडायची नाही. माईकवर सांगतोय, मला विचारणारं कोणी आहे का नाही? स्वातंत्र्य आहे का मला? काय परमार्थाची जहागिरी काय आमच्या घरून तयार झाली का? मला कोणीतरी विचारणार असेल. महाराज जी 3दा नवऱ्याच्या पाया पडती तिच्या भेटी करता हा मालक येतोय, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता,
म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. शिंगल उतरणी नैवम गिरगावकर लिखितम. हे वाक्य गिरगावकराचं आहे का गांजा फुक्याचं आहे? देहूतल्या मालकांचे. तू का म्हणे पतिव्रतान, तिची देवावरी सत्ता. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला तिची देवावर सत्ता असते. ऐका माझ्या माईंनो, ऐका ऐका. जास्त अडचणीत हात घाली जाऊ नका, इचू निघत असते. सरळ सरळ सोपा सोपा परमार्थ करायचा. महाराज, जी बाई घरातल्या लोकांना अंतकरणात सांभाळते महाराज, तिच्यासारखी साध्वी जगात कोणी नाही. हो, तिच्यासारखी पुण्यवान कोणी नाही. आणि जी घराच्या धिंगाड्या करती तिच्यासारखी राक्षसीन जगात कोणी नाही. विठाला विठाला. तुमच्यातली एक बाई होती, 14 वर्षाची मुलगी होती तुमच्यातली एक, आपल्या भारत देशातली, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली म्हणण्यापेक्षा आपल्या पवित्र भारत देशातली एक 14 वर्षाची एक राजाची कन्या होती. तिचं लग्न झालं 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत. तिचं लग्न झालं 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत. तो म्हातारा नुसता आंधळा नसून त्याचे डोळे फुटलेले होते. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्याकडे कोणाला बघावंसं वाटत नव्हतं, कारण डोळ्यातून घाण येत होती. अंध वेगळा आणि डोळे फुटलेले वेगळे, काळीनं डोळे फुटलेले होते, त्याच्यामुळे डोळ्यातून घाण येत होती. त्याच्यामुळे त्या महाराजांकडे कोणी असं त्या म्हाताऱ्याकडे कोणी बघत नव्हतं. डोक्याचे केस काळे, काळ्याचे पांढरे झाले, पांढऱ्याचे पिंगट झाले, ही अवस्था त्या म्हाताऱ्याची होती. 14 वर्षाची राजाची कन्या, जिच्या घरचा गुमास्ता चांदीच्या पलंगावर झोपायचा. गुमास्ता शब्दाचा अर्थ सांगता येईल का? प्यादा नाही सांगता येत. कारण सांगू तुम्हाला, आपल्यावर इंग्रजाचा असला पगडा बसलाय, आपल्याला मराठी भाषाच कळणं. मराठी भाषा MA झालेले विचारलं मराठीचं नाव, तर म्हणला कानू बापा, तुला कोण MA पदी दिली त्याला आणायला पाहिजे. विठाला 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 विठाला. बाकीच्या भाषांचा विरोध करतोय असं डोक्यातलं काढून टाका. चंगळ भाषा यावा, प्रचंड भाषा यावा, अस्खलित भाषा यावा, सगळ्या भाषा यावा, पण बाकीच्या भाषा लोणचासारख्या खावा आणि आपली भाषा भाजीपोळीसारखी खावा. माझा मराठाची बोलतो अमृतातेही पैजा जिंके, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा. महाराज, ज्ञानोबाला 56 भाषा येत होत्या. जाणू तुम्ही एखाद्या एअरपोर्टवर गेल्यावर इंग्रजी बोला ना. एखाद्या एअरपोर्टवर गेल्यावर इंग्रजी बोला. डॉक्टरला डॉक्टर भेटला इंग्रजी बोला. आऊत हाणणारा माणूस आल्यावर त्याला इंग्रजीचं उत्तर दिल्यावर मरण न त्यो. त्याला इंग्रजीत उत्तर दिल्यावर ते मरण मरण मरण. त्याला सांगा ना, दादा ही सकाळी गोळी घे, ही दुपारी घे. इट इज मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट. काय आता मला काय इंग्रजी येत नाही, मी 7वी पास आहे, पण ऐकून ऐकून मी बी शहाणपणा करायलो. ह्या देशातल्या अंगठा देणाऱ्या म्हाताऱ्या इंग्रजी बोलतात. बिजी आहे, टेन्शन आलंय, तर मग मी तर रोज 2 गावचं खातो, मला जरा जरा येईनच ना. विठाला विठाला बघा, आपली भाषा मात्र जेवणा इतकी वापरली पाहिजे, दुसऱ्या भाषा लोणचा इतक्या वापरल्या पाहिजे. चला, त्या मुलीचं लग्न झालं. वाटे लावत असताना त्या मुलीने आई वडिलांचं दर्शन घेतलं. आईनं बाबानं सांगितलं, बाई माफ कर, हा तुझ्या लग्नातला अपघात आहे. तुझं हे लग्न अपघाती झालेलं आहे, कारण तिनं त्या साधूचे डोळे फोडले होते. त्या साधूचं नाव आहे चवन. चवन ह्या मुलीचं नाव आहे माझ्या माईंनो सुकन्या, राजाची कन्या, की जिच्या घरी प्याद्याला झोपायला चांदीचा पलंग होता. प्यादा, गुमास्ता, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान हे पूर्वी राजमंडळातले. आता त्याला इंग्रजीत नावं आलेत पुढं, आणि आपल्याला त्याचाच जास्त पगडा बसला. मग एवढ्या श्रीमंत घरची मुलगी नवऱ्याच्या घरी दरभाच्या चटईवर झोपत होती, पर्णकुटीत झोपत होती, झोपड्यात झोपत होती. पण आई वडिलांना जाता जाता सांगितलं, बाई तुला आम्ही ज्याच्यासोबत दिले त्याच्याशी संसार असा कर. आम्ही तुझ्यावर जितकं प्रेम केले, आईबापानं जितकं तुझ्यावर प्रेम केले त्याच्या 1000 पटीनं तू नवऱ्यावर प्रेम कर. अन्यथा नवऱ्यावर प्रेम करत असताना, सेवा करत असताना तुझ्या मनात ज्या दिवशी पाप येईल त्या दिवशी तुझी आई आणि बाबा मेले असा तुला सकाळच्याला निरोप येईल. याला म्हणायचं भारतातली आई, याला म्हणायचं महाराष्ट्रातली माता. आपल्या मुलीला चांगलं शिकवणारी इतकी गोड आई असली पाहिजे, तर तिला आई म्हणून घेण्याचा दर्जा आहे. आणि मुलगी वाटे लावली आणि निघाली. पण जात असताना रडत होती. बापाने विचारलं, बाई तू काय काळजी करू नको, एक प्रांतीय राजा आहे आणि तुला ज्या काय अडचणी असतील तू निरोप पाठव, मी सगळं काही साहित्य तुला घरी पोहोची जाईल, काय हरकत नाही, पण ये माय. आणि वाटं लावली. नवऱ्याची सेवा करू लागले. एके दिवशी सकाळी 8:30 ते 9चा टाईम आहे, पहाटेचा. एका झाडाखाली चुले. मालक एका पर्णकुटीत देवाचं नामस्मरण करतात, जप करतात. वयस्कर माणूस आहे, 100 पार केलेला माणूस आहे, 95-100 वर्षाचा म्हातारा आहे. जटा पिंगड झाल्यावर डोळी फुटलेली येतं. सगळं काही त्या म्हाताऱ्याचं स्नान संध्या पूर्ण, आंघोळ वगैरे पूर्ण, गंध कपडे वगैरे सगळं काही, सगळं जपाच्या माळा वगैरे हातात देणं, ही सगळी सेवा करायची. 14 वर्षाची मुलगी, कल्पना करा, 2 मिनिटाकरता तिचा बाप व्हा आणि 95 वर्षाचा जावाई समोर आणा. काय दुःख तुमचं मन सांगेल हे नंतर
तर विचार करा. कल्पना करा किती दुःख असेल त्या पोरीला. पण आईवडिलांनं तिला संबोधलं होतं, सांगितलं होतं, समजूत घातली होती. याच्याकरता ती फार गोड सेवा करत होती. पहाटेच्या प्रहरी तिच्या भाकरी चालू येतात. तेवढ्या अवकाशात एक ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे साधू आले. भिक्षां देहि मा. एक साधू आपल्या दारात भिक्षा मागण्याकरता आलाय. साधूच होता. ज्यानं 6 धुतलेत त्याचं नाव साधू. ज्यानं 6 धुवून काढले त्याचं नाव साधू. आणि ज्याच्या खिशात 6 आहेत ते सगळं साधू. विठाला विठाला आपल्या सगळ्यांची नशीब फुटके आहेत. आपल्याला तितके गोड साधू भेटत नाहीत. आपलं नशीब फुटके, आपल्याला तेवढी गोड साधू भेटत नाहीत. आपलं प्रारब्ध चुकीचे, तितके कल्याण करणारे साधू आपल्याला भेटत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. आपण साधूच्या बाजारात आहेत, आपण महाराजांच्या यात्रेत आहेत, पण उद्धार करणारी महाराज आपल्यापर्यंत नाहीत. ते तुम्ही असो की मी असो, मलाही सापडे नाही तुम्हालाही नाही. ते कारण हे सापडणं गरजेचे इथं. आणि हे सापडायला आपलं तितकं पुण्य नाही. चला, बाईला साधू सापडला. त्या साधूचं नाव आहे अश्विनी कुमार. हे अश्विनी कुमार कोण माहिती आहेत? देवांचे वैद्य, देवांचे डॉक्टर. माणसांचे डॉक्टर 6 झाले. माणसांचे डॉक्टर 6 झाले. एका डॉक्टरचं नाव आहे धन्वंतरी. तुम्हाला डिग्री भेटली त्या दिवशी धन्वंतरीची मूर्ती दिल्या जाते. चतुर्भुज मूर्ती असतील, त्याच्या हातात अमृताचा कलश असतो. ही धन्वंतरीची मूर्ती. त्याचे 6 श्लोक आहेत. त्याच्यातला एक पाठ करा. तुम्हाला पाठ नसेल तर मी फोनवर सांगतो. विठाला 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 धन्वंतरी नावाचा एक वैद्य माणसांचा आहे आणि सुशेन नावाचा एक वैद्य. 6 आहेत. त्याच्यापैकी 2 सांगितले. 4 घरी गेल्यावर पा सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. म्हणून स्टेप बाय स्टेप गोळ्या घेतल्या पाहिजे. एकाच दिवशी सगळ्या घ्यायच्या नाही, मरून जाईल ना पेशंट. तुम्हाला कशाला ताण. बाकीचे 4 दुसऱ्या महाराजाला विचारा. असे 6 डॉक्टर माणसाचे. तर देवाचा डॉक्टर एकच आहे. त्याचं नाव आहे अश्विनी कुमार, आजाराची देवता. मी नर्मदा परिक्रमा करत असताना अलीकडच्या उत्तर तटाला दधीची ऋषींचा आश्रम आहे, अश्विनी कुमारांचा आश्रम आहे, सनत कुमारांचा आश्रम आहे. भगवान शिवजीची पिंड स्थापन करून या 3 लोकांनी तिथं तपश्चर्या केली. फार मोठी तपसिद्धता आहे. अश्विनी कुमार देवांचे डॉक्टर आहेत. आणि साधू सुद्धा आहेत. त्यांचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. महाराजी 14-15 वर्षाची सुकन्या उठली. टोपल्यातल्या भाकरी एकावर एक टेकल्या. तुळशीचं पान त्याच्यावर टेकलं आणि त्या भाकरी साधूच्या झोळीत टाकून दिल्या. एक लक्षात ठेवा, आपल्या संस्कृतीतला नैवेद्य एकादशी ओघळता एकही देवता तुळशीचं पान टेकल्याशिवाय नैवेद्य स्वीकारित नाही. पितराचा सुद्धा आजचा नैवेद्य, वर्ष श्राद्धाचा सुद्धा, आजच्या नैवेद्याला सुद्धा तुळशीचं पान लागतंय. तुळशीच्या पानातली पावर किती लक्षात घ्या. आपल्या ज्या वनस्पतीत किती पावर बा. आपण अंत्यविधीला गेल्याच्या नंतर लिंबाचा दाखला का? सॅनिटाईज, लगेच दातानं चावणं. कारण प्रेत पेटून दिल्याच्या नंतर मांस ज्या वेळेला जाळतो त्यावेळेला त्याच्यातून दूषित धूर निघत असतो. दूषित धूर आपल्या डोळ्यावाटं, नाकावाटं, तोंडावाटं, कानावाटं त्याचं विशुद्ध सूक्ष्मीकरण होतंय. विशुद्ध सूक्ष्मीकरण होतंय. हे सूक्ष्मीकरणापासून, विशुद्धतेपासून वाचायचं असेल तर लिंबाचा डाकळा हातात चुरगाळणे, दाताने चावणे. म्हणजे संस्कृती पूर्वीच्या काळातली माणसं शिकलेली नव्हती पण पागल नव्हती. हे डोक्यात ठेवा. विठाला विठाला आपल्या वनस्पती गोड आहेत. आपली तुळशी किती पवित्र आहे लक्षात ठेवा. आपल्या भारतीय संस्कृतीतलं शेराचं झाड, शेर, जिनच्या पॅन्टेवाल्यानं काही मान हलू नका. शेराचं झाड फक्त फार काय झालं तर जुन्या लोकांना कळत असेल. शेराच्या झाडाला पान नसते. शेराच्या झाडा काड्याच त्याचं पान असते. हिरव्यागार काड्या असतात. लहानपणी आता परवाला आमच्या इथे एक बाळ जन्माला आला आमच्या शेजारी. तर मच्छरचा त्रास होता थोडासा. मग करावं काय. मग त्यांनी ते मच्छरची ती रिफिल काय असते ते लावलं. ते लावल्याच्या नंतर त्याला इतकी सर्दी झाली. आई जालन्यात आणि पोरग संभाजीनगरला. त्या लिक्विडनं त्याला त्याची ती ॲलर्जी झाली. त्याचं ते प्रदूषण झालं, त्याला ते दूषित झालं. मग करावं काय. एक सामान्य बाई आली आणि तिनं सांगितलं, हे मच्छर मारायसाठी शेराच्या झाडाची फांदी लावा. मच्छराला टचके हाणायचा लय नाद आहे. हो, जीव इतकुसाच. पण ते आमदाराच्या कानात पण गाणे म्हणतात, ते मंत्र्याच्या कानात पण गाणे म्हणतात, ते राष्ट्रपतीच्या कानात पण गाणे म्हणतात, ते एखाद्या शिक्षण क्षेत्रातल्या माणसाच्या पण, ते महाराजाच्या कानात पण गाणे म्हणतात. थुत्तर केवढं का असन त्या मच्छरचं. डोळ्यानं दिसतो का मच्छरचं तोंड दिसतं का? त्याचे दात दिसतात का? पण ते गुण 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 मस्त गाणं म्हणतं इना वाजल्यावानी. हे मच्छराला नाद असतो. कशाला टचका हाणायचा. आणि शेराच्या फांदीला मच्छरानं टचका हाणला की मच्छर 14 मिनिटाच्या आत गायब. माणसं येडे होते का पहिले? कसं कळालं त्यांना? या शेराच्या फांदीचा दुष्परिणाम बाळाला नाही. ह्या शेराच्या फांदीचा दुष्परिणाम बाळाला नाही. तुम्ही किती जरी क्वालिटीचं ते लावलं ते मच्छर मारायचं,
तर चांगल्या चांगल्या माणसाला, ज्याला श्वासाचा आजार आहे, ज्याला अस्थमा आहे, त्या लोकांना त्या औषधाचा, त्या लिक्विडचा त्रास होतो. मग माणसं आत्ताची हुशार का त्या काळातली हुशार? म्हणजे बरीच लोक धोत्रावाल्याला येडपट म्हणतात. आकली असू दी, धोत्रावाल्याने एक एक वेळेच्या भाकरी कमी खाऊन आपल्याला जमिनी ठेवल्यात हे लक्षात ठेवा. पॅन्टीवाल्यानं बायकोच्या गन पावडरसाठी 2-2 एकर फुकल्यात आणि इतका पुरुषार्थ पॅन्टीवाल्याचा. विठाला विठाला जुनं ती सोनं म्हणायची पद्धत होती ना. जुन्या लोकांना नाव ठेवत जाऊ नका. नका, तुम्हाला पटत नाहीत ना, जवळ जात जाऊ नका. पण कशा करता नाव ठेवायचं? धोत्रावाल्याला कसं काय साधं म्हणायचं? मला कंडक्टर तिकीट देताना चिल्लर म्हणायचं, कळत नाही का मामा तुम्हाला? आणि त्यावेळेला माझं वय होतं 22 आणि ते मला धोत्रामुळं मामा म्हणायचं कंडक्टर. आणि कंडक्टर माझ्यापेक्षा बरेच वयस्कर. मामा कळत नाही का तुम्हाला? चिल्लर देता येत नाही का? नोट 50चीच होती जवळ, कारण त्यावेळेला जास्त पैसे देत नव्हतं कोणी. आणि 50 रुपये दिले आणि 7.5 रुपये तिकीट. तुम्हाला कळतं का? म्हणलं उतरल्यावर द्या. हे म्हणलं उतरल्यावर कुठून देऊ? चिल्लर कुठून आणू? एक जीनच्या पॅन्टीवाला पोरग होतं, त्याला म्हणलं तिकीट काढ. ते म्हणलं एक तिकीट. बरं भैया उतरल्यावर देतो. त्याला भैया म्हणजे त्याला असं वाटलं शिकलेलं धोत्रावाला येईल. पण मी खाली उतरलं, म्हणलं कंडक्टर साहेब जरा धोत्रावाल्याला हिशोबात बोलत जा. तुमच्या डबक्यात जितक्या नोटा आहेत त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही, याची अक्कल गहाण ठेवू नका. हो, तुमच्याजवळ ज्या नोटा आहेत का त्या नोटावर धोत्रावाल्याचंच चित्र आहे. ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट बिड्या पेटवायच्या पण कामी नाही. विठाला विठाला जुनी लोक. एक सांगू तुम्हाला, या कुटुंबात 6 डॉक्टर आहेत. 6 डॉक्टर आहेत. तुम्ही बुद्धिमत्तेवर फार अस्तित्व कमीताल, पण मामानं जो जिव्हाळा कमीला, तो जिव्हाळा कमवायला तुम्हाला 10 जन्म लागतील. विठाला विठाला कारण या डोंगरामध्ये, या खडका पडकामध्ये, या वाहत्या पाण्याच्या झऱ्यात राहून ज्या माणसानं जे प्रेम कमवलंय ते तुम्ही आणि मी कमवू शकत नाहीत. कारण ही लोक होती, ही जुन्या पद्धतीची लोक होती. ही माणसं रबलासारखी होती, कधी कधी ताणायची आणि वेळ प्रसंगी आखडून जायची. ही वृत्ती यांच्याकडे होती. आपण आखडतच नाहीत. इतके ताठ होतो, खाटा 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 मोडून जातो, तुकडे होते आपले. आणि मग आपल्याला नंतर कळतं आपला तुकडा झाला. जगातला कोणताच डॉक्टर ते तुकडा जोडीत नाही. त्यावेळेला विषय काय म्हण, वेळ संपली. विठाला तुळशीचं पान पवित्र. किती पवित्र आहे तुळशीच्या पानात. कोविडमध्ये आमच्याकडे एक कायमस्वरूपी एक म्हातारी असती. एक म्हातारी, ती समाजानं मुस्लिम समाजाची बाई आहे. मला चांगल्या पद्धतीची शेती असल्यामुळं, मला शेती आवडत असल्यामुळं मी शक्यतो डाळी वगैरे विकतच्या खात नाही. मग जाते आमच्याकडे माझी आई सुद्धा आहे, पण आई आता थोडी थकलेली आहे. तरी पण ती कुटुरुटू तिचं ती काम करत राहते. तर ती म्हातारी मुसलमानाची, आम्ही तिला बुबू म्हणतो, ती आम्हाला डाळी करून देते. डाळी फार काय झालं त्या डाळीतला काही भाग ती घेऊनही जाते. जाऊ द्या, काय हरकत नाही, तळ राखेल ते पाणी चाकेल. आम्ही तिला मोठेपणानं देऊन टाकतो. डाळीचा चुरा वगैरे, कणी वगैरे देऊन टाकायची. पण ते कोविड सुरू झाला आणि ती एके दिवशी मला विचारली, महाराज तुलसी का पेड़ कहाँ है? तुलसी का पेड़ कहाँ है? याच्या अगोदर तिने तुळशी पाहिलेली नव्हती. मुसलमानाची बाई. तर मी म्हणलं बुबू काय के वास्ते हो ना? बोले टीव्ही पे रेडियो पे लोग बातें कर रहे, तुलसी के पत्ते उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. कळालं तुम्हाला? या देशातल्या मुसलमानाला सुद्धा तुळशीची आवड आहे. या देशातल्या मुसलमानाच्या बाईला सुद्धा तुळशीची आवड आहे. मग आपल्या बायकांनी वृंदावन किती गोड लावा. कधी कधी असं वाटतं त्या ह्याला पाकिस्तानी म्हणावं का या ह्याला म्हणावं हेच कळत नाही. विठाला विठाला होय. आणि तुळशीचं पान का ताकद त्याच्यातली दुसरी सांगतो. नैवेद्य का ठेवायचा? कारण आपल्याकडे जे धन येत असतं का, हे कधी कधी विशुद्ध असतं. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ असतात. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ असतात. महाराज एखाद्या गरीबाचं काम करण्यासाठी जर त्याच्या मोबदल्यामध्ये 10 पटीनं चुकीचे पैसे घेतले असतील तर त्या पैशावर त्याचं रक्त पडलेलं आहे, त्याच्या कष्टाचं रक्त पडलेलं आहे. ते पैसे गुरुजी तुम्हाला पचत नाहीत. हा शास्त्र. एक सांगू का तुम्हाला, शाप पचवायची ताकद आहे. शाप पचवायची ताकद आहे, पण टळटळाट पचवायची ताकद नाही. म्हणून जीवनात कधीच कोणी कोणाचा टळटळाट घेत जाऊ नका. शापाला उपाय हो. एखाद्या संतानं शाप दिला, तू इतक्या वर्षाचा झाल्या मरशील, तू इतक्या वर्षाचा झाल्या मरणार म्हणजे मरणार. पण साधना करून त्या साधूला जर प्रसन्न केलं तर ते साधू त्याला उशाप देतो. पण टळटळाला उशापत नाही. टळटळाट म्हणजे फार मोठ्या गरीबाचं घेणं, याला टळटळाट म्हणतात. विठाला विठाला
असा टळटळाट कमवलेली पैसे त्याच्या पाठीमागे दोष असतो. त्या धनाचा दोष. तुम्ही ज्वारी आणा, गहू आणा, तांदूळ आणा, मका आणा, काही आणा, दोष असतो. त्याचा स्वयंपाक केला त्याच्यावर दोष असतो. याच्यातला दोष जाळण्यासाठी जगात कुठलंही केमिकल नाही. त्याच्यातला दोष जाळण्यासाठी कुठलंही केमिकल नाही. पण त्या अन्न पदार्थातला दोष जाळण्यासाठी एकच केमिकल आहे, ते म्हणजे तुळशीचं पान. त्याला केमिकल म्हणणं सुद्धा माझा शब्द वापस घेतो, क्षमा असावी मला. त्याला केमिकल नाही म्हणतात. ती निसर्गानं दिलेली, विटेवरच्या मालकानं दिलेली तो देवतरू आहे. आणि त्या तरूचं पान टाकलं की पदार्थातला दोष जात असतो महाराज. याच्याकरता आपल्या प्रत्येक देवता तुळशीच्या पानाचा नैवेद्य. काय बाई हुशार असेल, 14-15 वर्षाची पोरगी, राजाची मुलगी महाराज, राजाची, सोन्याच्या पलंगावर झोपणारी, तिनं तुळशीचं पान ठेवलं आणि अश्विनी कुमारांना भाकरी दिल्या. विचारलं, बाई पायात जोडवे आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे, हे कोणाच्या नावाचं आहे? या पर्णकुटीत मालक साधना करायला बसले. दार लोटल्याबरोबर अश्विनी कुमारांच्या लक्षात आलं, च्यवन आपले शिष्य बाळा आवाज दिल्याबरोबर वाकत वाकत आले. फुटक्या डोळ्यानं डोळ्यातलं पाणी टाकलं पायावर आणि दंडवत घातला. गुरुजी आलात, वा वा वा, छान. खूप आनंद वाटला च्यवनांना. आणि अश्विनी कुमारांनी विचारलं, च्यवन बाहेर बसलेली कोण आहे? माझी अर्धांगिनी आहे, माझी पत्नी आहे, माझी भार्या आहे, माझी बायको आहे. शब्द किती वजनदार आहेत पाहा. माझी अर्धांगिनी आहे. वा. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. अर्धांगी. इकडे शंकराच्या बाबतीत ते विटेवरची मालकीन अर्धांगी, वामांगी रखुमाई, दिशे दिव्य शोभा. काय काय पुरुषार्थ आहे महाराज आपला. ग्रहलक्ष्मी. किती मोठं गोड, किती मोठं. बाईला विचारलं, कोण? माझे मालक आहेत, माझे स्वामी आहेत, माझे भ्रतार आहेत, माझे पती आहेत. पप्याचा बाप हे नाही, विवेक हे नाही. एका घरी चहा घ्यायला गेलो. महाराज आमच्याकडे चहा घ्या. म्हणलं घेत नाही. दूध प्या. म्हणलं मी बोक्या नाही, दूधही पेत नाही. लहानपणी फार पेला, आता काय पेत नाही. बर बर बर, या महाराज तुम्हाला काळा चहा करते. घरी गेलो आणि लागलीच फोन केला, विवेक लवकर ये, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तर मी ती चहा व्हायच्या अगोदरच म्हणलं, ताई विवेक कोण आहेत? नाही, तो आत्ता येतोय, आता 5 मिनिटाच येतो, तुम्हाला भेटेलच तो. विवेक आल्याच्या नंतर मला सुरुवातीला वाटलं विवेकीचं पोरगच आहे, पण त्याला मी शेवा त्या दाब नावानी. हे तो विवेक क्या होता? विवेक नव्हता, विवेक क्या होता? तर मी म्हणलं, ताई हे कोण आहेत? ते माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं, मला नको चहा. कस काय? मी म्हणलं, एकदाच गोव्यातल्या उघड्या बाया पाहिल्या तर मी त्या गाडी पुलाखाली गेलती. मी गेलो गोव्यात कीर्तनाला. मी गोव्यात समुद्र पाल नव्हतो गेलो. मी गोव्यात 5 कीर्तन केले. आझाद मैदानला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने मला आमंत्रित केलं. 5 कीर्तन केले. भरपूर ते जाण्या येण्याचा निधी दिला. ते काय ट्रॅव्हलिंग चार्ज वगैरे. मी 10-12 माणसं विमानात, आयुष्यात कधी चित्र पाहिलं नाही त्या विमानाचं. त्या विमानात बसून नेलं. आणि तिथे एक जण म्हणला, महाराज तुम्हाला बीच पाहायला यायचं का? आम्हाला काय डोंबलं कळतो बीच काय आहे. शिक्षण 7वी, खेड्यात जीवन गेलेलं, काही माती माहीत नाही ना. आणि गाड्या त्या ह्याच्याच होत्या, 2-4 पत्रकार सोबत, मोठा माणूस 250 बँकेचा बॉस. आणि मग त्यांनी आम्हाला बीच पाहायला नेलं. तिथं बायका दिसल्या कमी कपड्याच्या आणि दारूच्या बाटल्या हातात. गोव्याहून आलो, विमानानं उतरलो पुण्याला. आणि 4 फेब्रुवारी सकाळी एका साधूच्या कीर्तनाला चाललो. 8:30 वाजता ट्रॅक्टर आमच्या अंगावर आलं. 4.5 तासानं गिरगावचा बाळू जिवंत म्हणून घोषित केला. तो टीव्हीला बातमी आली, गिरगावकर मेला. हो, नुसत्या सहज पाहिल्या, सहज सहज. काय डोळ्याचं पाप असेल कल्पना करा. कशाला आगावपणा पाहायचं काय? का मी काय मुद्दाम थोडी गेलतो तिथं. हो, इतकं काही गोष्टी. हो, मग बॉयलजन खराब झाला. 6.5 वर्ष बसून कीर्तन करावं लागले. काल 3600 किलोमीटर पायी चाललो म्हणून उभं राहून कीर्तन करण्याची क्षमता आली. नाही तर 10 लाखाच्या गोळ्या खाल्ल्या, काहीच नव्हतं उपायाला. विठाला विठाला काय सांगू लागलो. अश्विनी कुमार वा. बोलत बसले. च्यवनांना विचारलं, च्यवन हां आपल्याकडे दर्जेदार शब्द आहेत, पत्नी, भार्या, अर्धांगिनी, किती गोडशे शब्द आहेत, किती गोडशे शब्द आहेत. हां ते विवेक आला. ते म्हणलं, महाराज चहा. म्हणलं, मला नको, कारण तू नवऱ्याला आरुतुरं बोलायला लागलीस. तर तू हा चहा प्यायला पहिल्यानं ट्रॅक्टर खाली गेली, ती आता पुलाखाली जाईन, नाही तर बॅकवॉटरमध्ये जाईन. नको म्हणलं बाई, तू या हातचा चहाच नको. ते हे असल्या पद्धती नको. गोडसं बोलायचं शिका, चांगलं बोलायचं शिका, आपल्या लोकांचा आदर करायचं शिका. तुम्ही खूप शिकले, मग काय झालं? एवढे शिकले असले तरी याचा काय एवढं काय हे आहे का? फार शिकला म्हणजे आरोतुर बोला अशातला काय भाग नसतो. विठाला विठाला विठाला. आणि च्यवनांनी विचारलं, अश्विनी कुमारांनी विचारलं, च्यवन तुझी सेवा कशी करते ती?
चवनांचं वाक्य ऐका. मुनिश्री चवन अश्विनी कुमारांना सांगतात, गुरुवर्य, मी तिच्याशी पाणीग्रहण केले, अक्षदा पडल्यात, याच्याकरता ती माझी बायको आहे. पण माझी सेवा इतकी करते, माझ्या आईनं जितकी सेवा केली त्याच्या हजारो पटीनं माझी सेवा करते. एका दृष्टीनं ती माझी माय आहे. एका दृष्टीनं ती माझी माय आहे, माय आहे, माय. महाराज कधी कधी काय आहे, हे मोबाईलवर आपण ऐकतो, बरीच महाराज बायकांच्या बाबतीत चष्टात्मक बोलतात. त्या माझा ड्रायव्हरकडे मोबाईल मोठा आहे, 2-2.5 फुटाचा. हो, ते जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा आहे. माझ्याकडे बारीकसा असतो. पैसे आहेत माझ्याकडे, भरपूर पैसे आहेत. मी टेम्पो भर मोबाईल घेईन इतके पैसे आहेत. कळाय शपथ, मी खोटं कशाला बोलू. मला हळद फार होणार आहे यावर्षी. हो, फारशी हळद, खूप हळद होईल. हौदभर पैसे येतील त्या हळदीचे. पण आता कशाला 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आपल्याला आता याच्यावर मारायचं, आता दुसरं नको. काय करायचं आपल्याला. मला याच्यावर तारखा आहे, त्यात घडी बोलत आहेत, सगळ्या गोष्टी बोलतात. काय ताण नाही, काही कशाची अडचण नाही. मी काही सरकारी नोकर नाही. मला ड्रॉपन, आमकन तमकन, संदेशन वगैरे काही याचे. आपण ह्या मालकाचा नोकर आहे. हो, आणि ह्या मालकाच्या हातात सगळे, या मालकाच्या हातातलं बोट इतकं निबर आहे, त्यानं बटन दाबलं की जगातले सगळे मरत आहेत. त्याच्यामुळे आपण याचा नोकर व्हायचं. कशाला भिकार सोटायचे, बुट उचलायचे. विठाला विठाला आणि मग आईपेक्षा दर्जा देती. वा, छान आहे, छान आहे, छान आहे, छान छान. चवन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय देऊ. 5 साधूची मागणी एका साधूला. चवनांनी अश्विनी कुमारांना मागणी काय केली. प्रभू, 40 वर्षापूर्वी तुमचे पाय पाहिले होते, त्यावेळेला मला डोळे होते. चवन म्हणतात, येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, मी पहिल्या कडेवर बोलायलो, लक्षात ठेवा, नंतर घाई नको, पुन्हा गडबड नको. हा, चवनांनी सांगितलं, 40 वर्षापूर्वी तुमची भेट झाली, त्यावेळेला मला डोळे होते आणि त्या डोळ्यानं तुमचे पाय पाहिले. 40 वर्षाच्या नंतर अजून पाय बघायला भेटले नाही. एकच विनंती करतो, पाय पाहेपर्यंत मला डोळे द्या. एका मिनिटाकरता मला डोळे पाहिजे. महाराज ते अश्विनी कुमार होते आणि देवांचे डॉक्टर होते. 2, 4, 6, 14 आणि 9 वनस्पती एकत्रित केल्या. त्या कुठल्या, त्याचं पाणी काढलं, त्या पाण्यामध्ये कपडा बुडवला, चांगला शुद्ध, तुमच्या हॉस्पिटलमध्ये असतो पांढरा शुभ्र, तसा बुडवला आणि चवनांच्या डोळ्यावर टेकला. एका मिनिटाच्या आत वरचं पातं खालच्या पात्याला चिटकते. इतक्या टायमात चवनाला हरणासारखे डोळे आले आणि चवनांनी साधूचे पाय बघितले. कल्पना करा, नवीन लग्न झालेलं होतं, 14 वर्षाची मुलगी होती, 95 वर्षाचा नवरदेव होता, डोळे फुटके होते. डोळे आल्याच्या नंतर पहिल्यान बायको पाहिली असती. तुम्ही, आम्ही पहिल्यान काय पाहिली असती, बायको. तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, खोटं बोलालो का. पहिल्यान काय पाहिली असती, 14 वर्षाची पोरगी. मी 95 वर्षाचा म्हातारा आणि मला राजानं पोरगी दिली. मला तिचा चेहरा पाहायचा, ती फार सुंदर आहे म्हणे, तिचं नाव सुकन्या आहे. नाही महाराज, त्या नवरदेवानं बायको पाहण्यासाठी डोळे नाही मागितले, साधूचे गुरुवर्यांचे पाय मागितले, पाय पाहण्यासाठी. पाय पाहिले, डोळे झाकले आणि सांगितलं, गुरुजी आता माझे डोळे बंद करा, तुमचे पाय डोळ्यात सामावलेत, आता जग पाहायचं नाही. काय दृष्टी महाराज, काय विचाराची क्षमता आहे. आणि मग अश्विनी कुमारांनी सांगितलं, चवन, मी दिलेले डोळे मेल्यावर जळत आहेत, तोपर्यंत आंधळे होत नाहीत. आता परत भेटणार नाही, आता अंध पण नाही, आता डोळे डोळेच येतात. वा. आणि मग थोड्या वेळाने विचारलं, चवन, 95-100 ओलांडली, तुझ्या जटा पिंगड झाल्या, तुला डोळे आले, पण 14-15 वर्षाची मुलगी, तिच्यासोबत तू लग्न केले, ती राजकन्या, तिचं जीवन काय. काय नाही प्रभू, काय असेल ते असू द्या, पण आईसारखं मला सांभाळते. महाराज, एका पतिव्रतेनं नवऱ्यावर आई इतकं प्रेम केलं म्हणून साधूचं अंतकरण तुटलं. साधूचं अंतकरण तुटलं आणि ह्या साधूंनी देवाला सांगितलं, अश्विनी कुमारांनी देवाला सांगितलं, देवा काय जाणो देवा होशील निजला. काय तुला झोप लागली होती. या स्त्री, या मुलीचं भविष्य लिहित असताना, हिचं जीवनचरित्र लिहित असताना, हिचं पुढचं कार्य भाग लिहित असताना तुला झोप लागली होती. जी 14 वर्षाची मुलगी 95 वर्षाच्या नवऱ्याला आईसारखं प्रेम देती आणि काय कशा करता देवा. आणि मी आता देवा तुझं नाव घेऊन तिच्या नवऱ्याला तारुण्य देण्याचा प्रयत्न करतो. काय साधूची ताकद. महाराज देवाकडे बायोडाटा नेला तर वापस करते आणि साधू बायोडाटा चुलीत घालून आपलं चांगलं करते, त्याला साधू म्हणतात. प्रारब्ध बदलायची ताकद साधूत असते, देवात नाही, साधूत असते. पण तसा साधू सापडी जा, भांगाऱ्या साधूच्या नादी लाग जाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी पिना छानके गुरु करना पछानके. पाणी चुकीचं पेलं की आजार होतोय, पण त्यासाठी हे डॉक्टर लोक नीट करतील. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याच्या पिढ्या मातीत जात्यात. जगात कोणताच डॉक्टर नाही तुमचं भलं करायला. विठाला आणि मग 52 वनस्पती एकत्रित केल्या.
त्या 52 वनस्पती कुटून त्याच्यामध्ये किती कशाचा गोडवा टाकायचा, काय टाकायचा, कोणती फुलं टाकायची, कोणत्याची साल टाकायची, कोणाची पानं टाकायची, कोणाचा कशा पानांचा रस टाकायचा, या सगळ्या गोष्टी 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि त्याचं चाटण तयार केलं, चाटण. आणि 100 वलांडलेल्या पिंगट केस झालेल्या म्हाताऱ्याला ते चाटण चाटायला दिलं. 4-5 सेकंदात म्हातारं 22.5 वर्षाचं झालं. त्या चाटणाला च्यवनप्राश म्हणतात. त्याला काय म्हणतात? च्यवनप्राश. मी 150 किलो खाल्ला, पण मग एक गोळी बंद नाही झाली. उलट्या वाढत गेल्या आणि त्यानं उलट वजन वाढत गेलं. मग 150 किलो खाल्ला, कारण त्या वनस्पती च्यवनप्राश मध्ये होत्या, म्हणून च्यवन ऋषी 22.5 वर्षाचे झाले. आता हे च्यवनप्राश करणाऱ्याला एकाही वनस्पतीचं पानही भेटन. आणि त्याचं कारण आहे महाराज, हाच भेटू देणं मालक, हाच मालक भेटू देणं. का भेटू देणं माहितीये का? आता जर त्या वनस्पती भेटल्या आणि च्यवनप्राश जर झाला तर 90 वर्षाचं म्हातारं पोरग होईल आणि त्याचं डबल लग्न करीन, ते पोराचं होत देणार नाही. म्हातारं पोराचं लग्न होत देणार नाही. ते म्हणीन तू राहू दीच, मीच पुन्हा जवान झालो, आता मायासाठीच एखादी पाय. हो, त्याच्यामुळे देव हुशार आहे, देव चतुर जाणून अंतर्वर्त. तसे तुम्ही किती जरी चतुर झाले तर आपल्या चतुराचा तो बाप आहे. एक जण म्हणला महाराज मोबाईल लयच हुशार आहे हो, बोट दाबल्याबरोबर आमका देश सांगतोय, नदी सांगतोय, मॅप टाकतोय, हे गाव किती दूर आहे, वळणं गिळणं सांगितलं की नाही सर? आता सर आमच्या गाडीत असल्यामुळे आम्हाला ताण नाही, नाही तर आमच्या ड्रायव्हरनं मॅप टाकला होता, कसं वळावा, कोणीकडे वळावा, डावीकडे वळा. त्याच्यातली बाई बोलती, ती डिझेल टाकीत नाही पण बोलती चांगलं. ते एवढं कार्ड आहे, त्याच्यात एक बाई बसलेली, ती काय मला अजून दिसली नाही. तिला डोक्याला केस आहेत का, हेपी आहे का, काय करते का, जीनची पॅन्ट घालती का, साडी नेसती का, पदर घालती का, गाऊन घालती, मला काय माहित नाही. तिनं अजून जेवायला मागितलं नाही, पण तिनं आमच्या गाडीत कधी छटाकभर डिझेल टाकलं नाही. ती फक्त सांगते राईट लेफ्ट, आमक तमक, इकडं वळा तिकडं वळा, सगळं 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 सांगते. एक जण म्हणला महाराज मोबाईल किती चतुर आहे. मी आणलं भंगिरी आहे, मोबाईल जर इतका चतुर आहे तर तयार कोणी केलाय? माणसानं. मग इतका चतुर मोबाईल तयार करणारा माणूस तयार कोणी केलाय? चतुरा तो शिरोमणी, चतुरा त्या 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि 22.5 वर्षाचं तारुण्य आलं. तिथून पुढे त्या औषधीला च्यवनप्राश म्हणतात. दृष्टांत संपला. महाराज 14 वर्षाच्या मुलीचा संसार विगुंती स्थितीत गेलेला होता, फाटलेला होता, विस्कटलेला होता, वाऱ्यानं उडवलेला होता, डबघाईला आलेला होता. अशा अवस्थेतला संसार पूर्वपदाला आणून पुनश्च सेवेत. महाराज तिला माहित नाही आपला नवरा तरुण केलाय, तिला माहित नाही आपल्या नवऱ्याला डोळे आलेत. अश्विनी कुमार बाहेर आले आणि तिला विचारलं, बाई मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कारण कुठल्याही गोष्टी फुकट भेटत नसतात, त्यासाठी ती योग्यता किंवा लायकी लागत असते. महाराज लायकी नसणाऱ्या माणसाला एखादी वस्तू भेटली ना ती त्याला पचत नसती. एखाद्या सर्वसामान्य माणसाला 15 किलो तुपाचा डब्बा द्याला, घरी कोण नाही काय नाही, एकटंच होतं, भाकरी करीत होतं आणि तुपासोबत भाकरी खावा म्हणून एका श्रीमंत माणसानं तुपाचा डब्बा दिला. पण अक्कल नसल्यामुळे त्यानं अर्ध तूप इकलं, रोज पावशेर वांगे आणत होतं आणि वांगे भाजून त्याच्यावर गावरान तूप खात होतं. बऱ्याच वांग्याला कळत नाही तूप कशावर खावा. मला ज्ञान लागणं, काही पचवण्यासाठी शक्ती लागत असते, अभ्यास लागत असतो. एक लक्षात घ्या, ज्या माणसाला आधात्री धन आलं का त्याला खताच्या झाडावरचं ढिगलावरचं झाड म्हणायचं. खताच्या ढिगलावरचं झाड वाढायला दम नाही आणि पाऊस बंद झाल्यावर वाढायला दम नाही. त्याच्यामुळं सायासानं प्राप्त झालेली संपत्ती, कष्टातून प्राप्त झालेली संपत्ती किंवा प्रयत्नवादातून प्राप्त झालेली संपत्ती ही चिरकाळ टिकत असते आणि आधात्री आलेली संपत्ती वाढदिवसातच उडत असते. विठाला 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 कुठलं क्षेत्र कुठलंही असू द्या, मर्मज्ञपणा असला पाहिजे, मुरब्बीपणा असला पाहिजे. भलं राजकारण असो, परमार्थ असो, शैक्षणिक क्षेत्र असो, शेती असो, मुरब्बीपणा असला पाहिजे, धाडशीपणा असला पाहिजे. एखाद्या वेळेस अतिवृष्टी झाल्याच्या नंतर पेरलेले पैसे सुद्धा मिळत नाहीत, खता औषधाचे सुद्धा पैसे, बियाणाचे सुद्धा मिळत नाहीत. तिथं ते बघितलं गेलं की झाडाला फाशी घ्यायची का? नाही, मुरब्बीपणा असावा. चला हे पीक जरी गेलं तर दुसऱ्या पिकात आपल्याला भाकरीपुरतं उत्पन्न मिळेल. पण एखादं वर्ष असं जातंय मागच्या 8 आणि 5 13 एकच करून जाते.
मागचे 10-5 वर्ष आणि पुढचे 4-5 वर्षाचं एकाच वर्षात पीक मिळून जाईल, कारण ती काळी माय आहे. आणि हिच्याशी निगडीत राहणारा माणूस हा धाडसी असतो, धाडसी. आणि ज्याचं धाडच चुलीत जातं का, मग ते काही करीत असते. त्यांना समजायचं हे ह्या फांदीवर त्या फांदीवर बसणारे उंदर येतं. विठाला विठाला महाराज, लोणचं चवीला कधी येत असतं? लोणचं घातल्या 5-6 दिवसाला का? तुमच्याकडे लोणचंच म्हणतात का? ज्याला पुढच्या भाषेत आचार, मला वाटतं ती हिंदी भाषा आहे. आपल्या भाषेत काय म्हणतं? लोणचं. पुराणाच्या भाषेत शारो बहिस्थिता. हे तर अजून डोक्यात नसणं आलं कोणाच्या. हा तुमचा दोष नाही, हे आमच्या लोकांचा दोष आहे. आमची पाठ करीत नाहीत म्हणून तुमच्या पाठ होत नाही. विठाला विठाला. तुमचे धोरणं चुकलेत. तुमच्याकडे 2% लोकांकडे पैशाचा लय जोर झालाय, म्हणून हरामखोराला डोक्यावर घेतले तुम्ही. विठाला विठाला. माणसं सहज म्हणते त्या पकवाद्यानं पाप केलं, त्या भजन्यानं पाप केलं, ते महाराज नालायक आहे. या तिघायला नालायक म्हणू नका, या तिघायला बलिणारे 1 नंबरचे नालायक आहेत. विठाला विठाला. कारण तुमचे पैसेच असे वळवळ करते, ते कुठं खर्चावं हे तुम्हाला धोरण राहिलं नाही. तळच इतकं भरलंय, सांडा वाटो सोडावा का कॅनल वाटो सोडावा का डायरेक्ट साईटच फोडून द्यावा, याचाच मेळ लागणं. इतकं वाढन ते, इतकं स्तुतीप्रिय लोक झाले, स्तुतीप्रिय लोक झाले. त्याच्यामुळे काय करावं काही विषय नाही. काही काही लोकांचं कसं असतं, कीर्तन किती अध्यात्म करा, त्याची चोंद्याला नाही चव. ते मला कीर्तन पडलं राव, त्याचं वर्णन कमी केलं की ते म्हणतो कीर्तन पडलं. अरे तुला बायको नीट बोलणं, तुला आम्ही काय चोंबळाव? तू या पापानं आमचा संसार न दिल जाईन ना. विठाला विठाला विठाला. बाहेर आले तिला विचारलं, बाई साधूची भाषा बघा. हे बाई, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय देऊ? कल्पना करा माझ्या माईंनो, तुमच्यावर जर ती परिस्थिती असती तर तुम्ही तात्काळ सांगितलं असतं, माझ्या नवऱ्याला तरुण करा आणि माझ्या नवऱ्याला डोळे द्या. हे मागितलं एकच, दुसरं तर जाऊ द्या काही बी. आदा कदा जेवणाच्या जागेवर तुम्ही आणि मी असतो तर पाय पाहासाठी डोळे नसते मागितले. मी कीर्तन करतो म्हणजे फार शहाणा आहे का? काय नाही, मी परमार्थातला मास्तर आहे, परमार्थातला शिक्षक आहे. महाराज नाही, महाराजाच्या रांगेत आहे. महाराज होण्यासाठी फार मोठी ताकद लागते. हा, महाराज नाही, तुम्ही मनानं म्हणता महाराज, तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. विठाला विठाला. कोणाला महाराज म्हणाव याचा घोळ मिटला नाही म्हणूनच आपलं चाललंय. हा, आपलं चाललंय राजेहो. आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातली काही एका चौकटीचा नियम पाळून, काही बंधनं सांभाळून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पायाची नौकर म्हणून तुम्ही आमचं दर्शन घेता, इतक्यापुरते आम्ही मोठे आहेत. आम्ही महाराज, योगी, सत्पुरुष, यती, अधिकारी हे नाहीत. आणि महाराज हे भूषण आपण लावून सुद्धा घ्यायचे नाही. आमच्या एका मित्रानं धर्मरक्षक पदवी लावली. मी म्हणलं शहाणे लोक हाणतीन तुला. धर्मरक्षक पदवी माणसाला नसती, धर्मरक्षक ठराविक लोकायला. धर्मरक्षक माझ्या वाचण्यात 27 आले. एक जगाचा बाप. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् अभ्युत्थानं तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्मसंस्था संभवामि. कोण धर्मरक्षक? हा. त्याच्यानंतर धर्मरक्षक काय का? धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक. छत्रपती शिवराय नाही, छत्रपती शिवराय नाही. धर्मरक्षक कोण? शंभूराजे, संभाजीराजे धर्मरक्षक. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छावा शंभूराजे धर्मरक्षक. महाराणा प्रताप धर्मरक्षक. गुरु गोविंद सिंहांचे पुत्र धर्मरक्षक. का? ज्यांनी धर्मासाठी प्राण त्यागलाय ते धर्मरक्षक होऊ शकतात. हो, किंवा ज्यानं धर्म रक्षणाकरता अवतार घेतलाय तो धर्मरक्षक होऊ शकतोय. आपण कोणत्या पदव्या लावायच्या? धर्म प्रचारक. हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही नामाचं बीज वाढवणारी माणसं आहेत. धर्मरक्षक जर व्हायचं असेल तर आपल्याला तलवार बाळगायची क्षमता आहे का? बंदूक, रायफल ठीक आहे. एखादा मारायची क्षमता आहे का? आखुड्याचे ड्यू राहावं लागेल. तिला पण कसा नसतो. मी काय पाहिलं नाही, मी टीव्हीत पाहिल्या मोठ्या लोकांच्या. आपल्याकडे टीव्ही नाही, टीव्ही नाही, काय नाही, गरज नाही. आमची लेकरही टीव्ही मागत नाहीत. मी म्हणलं तुमचे शिक्षण झाल्यावर तुम्ही सगळ्या भिताडायला टीव्ही बसवा, हो, पण तुमच्या कमाईवर बसवा, आपल्या पैशावर नाही. विठाला विठाला चला. दर्जा लागतो, अधिकार लागतो. लोणचं किती जरी शहाण्याबाईनं घातलं तर ते मुरल्याशिवाय चवदार लागत नसतं. आणि मुरलेलं लोणचं 15 वर्षाच्या नंतर जरी पाण्यात बुडिलं तरी चवदार लागतं. 15 वर्षाच्या नंतर आंब्याचं लोणचं पत्रावर वाळू घाला
आणि 15 वर्षाच्या नंतर ते पाण्यात बुडवा, चोखत राहा, तुम्हाला त्याची चव येतच राहील. का? लोणचं मुरलेलं आहे. मग मुरलेलं लोणचं 15 वर्षाच्या नंतर जर चविष्ट लागत असेल तर प्रत्येक क्षेत्रात मुरलेला माणूस लोकांसाठी किती चविष्ट असेल याची कल्पना करा. विठाला विठाला. संसाराच्या बाबतीत त्या काल परवा टिकल्या लावणाऱ्या पोरीला लगेच त्या भावळ्या कापणं, ती लिपस्टिक लावणं, ते वगैरे वगैरे, गन पावडर, ते चेहरा धुवायला जाणं, ब्युटी पार्लर, आमकं तमकं. तिला 1-2 वर्षातच वाचते सासू मारावान केली आपल्या हातात. तेव्हा सासू होण्याचा दर्जा आला नाही कंटुले तू ह्यात अजून. तू येडेवानी करू नकोस. सासूकून शिक काहीतरी. इतक्या लवकर जर सासू मरण्याची अपेक्षा करशील तर सासू हा दर्जा विसरून जाशील आणि अख्ख्या संसाराची तू ह्या वाटोळ होईल. कधी कधी मोठ्यांच्या सानिध्यात राहायचं शिका. एक ध्यानात ठेवा, द्रौपदीला जय कोणामुळे प्राप्त झाला? चुकून बोललो. अर्जुनाची सून उत्तरेला जय कोणामुळे प्राप्त झाला? महाराज, सुभद्रेपेक्षा द्रौपदीच्या मांडीला मांडी लावून जास्त बसायची. द्रौपदीचे पूर्ण जीवनचरित्र ऐकायची, विटेवरच्या मालकाचं पूर्ण इतिहास ऐकायची आणि तिथून पुढे तिच्या लक्षात आलं संकटात हाक मारावा. म्हणून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र टाकलं. त्यावेळेला उत्तरेनं जगाच्या मालकाला हाक मारली. ही शिकवण तिला चुलत सासूकडनं भेटली. दर्जा ठेवा माझ्या माईंनो. कधी कधी मोठ्यांच्या जवळ बसण्याचं शिका, ज्येष्ठांच्या जवळ बसण्याचं शिका. तर माणसाला, महाराज, एखाद्या माणसाला साधा सरपंच व्हायचा असेल, सरपंच ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर त्याने एखाद्या आमदार, खासदार वगैरे, जिल्हा परिषद, पंचायत समिती या लोकांच्या सानिध्यात निदान बोलणं चालणं असावं का नाही सर? राजकारण काय असतंय, राजाची धुरा काय आहे, मर्ममंडळ काय आहे, जीवनशैली काय आहे, कसं सांभाळायचं जग, जगाची देवाणघेवाण कशी असावा, विचाराची देवाणघेवाण कशी असावा, असं जर राहिला तर तो ग्रामपंचायतचा सदस्य होण्याची भाव ठरेल. ज्याला संसार नीट करता येत नाही त्याला सरपंच झाल्यावर गाव इकीन कसं शक्य आहे? ते प्रत्येक गोष्टीत मुरब्बीपणा लागतो. विठाला विठाला. आणि ती गोष्ट आली की माणूस माणसाला देव त्याला देत असतो. आंबा तोडल्याच्या नंतर रस करायचा प्रयत्न केला तर होत नाही, त्याचं पण होऊ शकतंय. तोडलेल्या आंब्याचं काय होऊ शकतंय? पण. चुलीत टाकायचं, माचायचा, त्याचं पाणी काढून त्याचं पण होऊ शकतंय. पण रस होण्यासाठी त्याला मुरावं लागतंय, मुरावं लागते. वाट बघावी लागते. कुठल्याही गोष्टी तात्काळ लगेच श्रीमंत होण्याची अपेक्षा लोक लवकर करतात, तसं होतच नसतंय. आणि लवकर झालेली श्रीमंती ती टिकत नसती, याचंही ध्यान ठेवा. विठाला विठाला. आणि मग चवन मुरब्बी होते. महाराज, राजाची कन्या आहे, 14 वर्षाची मुलगी, पण किती मुरब्बी. तिला विचारलं, बाई मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय देऊ? तिने सांगितलं, एकच द्या. मला 55 वर्षाच्या मालकासोबत माझं पाणीग्रहण झालंय. माझ्या मालकाला डोळे नाहीत आणि मी माझ्या आईवडिलांना सांगितलंय, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तू नवऱ्यावर प्रेम कर. मला एकच ताकद देऊन टाका, मरेपर्यंत माझ्या पतीची सेवा करण्याची मला ताकद द्या. सनत कुमारांचे डोळेच भरून आले आणि आवाज दिला, चवन जी गुरुवर्य. आणि पाय सुकन्या, तुझ्या मालकाला हे केले. दृष्टांत संपला. माझ्या माईनं 14ला संक्रांत झाली, लक्षात ठेवा. या बाईनं तपश्चर्या केली नाही, या बाईनं ग्रंथ वाचिले नाही. त्यावेळेला ज्ञानेश्वरी नव्हती, त्यावेळेला गाथा नव्हता. तिने भागवत वाचिलं नाही, रामायण वाचिलं नाही, शिवपुराण वाचिलं नाही, कुठलंही नाही, काही नाही. कुठल्या यात्रेला गेलं नाही, महादेवाला पाणी घातलं नाही, पांडुरंगाला मंजुळा वाहिल्या नाही. तिने एकच केलं, फक्त नवऱ्याला देव मानलं आणि नवऱ्याला देव मानून त्याची सेवा केली तर मालकाचं माथारपण गेलं आणि तारुण्य प्राप्त आलं. इतका संसार गोड झाला. केला संतांनी, केला देवाच्या कृपेने. पण आता चवन आणि सुकन्या आहेत का? नाही. महाराज, काम संपल्याच्या नंतर, वेळ संपल्याच्या नंतर संतांच्या सुद्धा आशीर्वादाची मर्यादा आहे. ती मर्यादा संपल्याच्या नंतर काळ उशाला आला आणि त्यांना घेऊन गेला. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
महाराज एवढं कृपापात्र कुटुंब, त्या कृपापात्र कुटुंबातल्या दोन्ही दाम्पत्यांना जावं लागतंय. स्वर्गीय मामा गेले हे निमूटपणे मान्य करा. ऐका एक पुरावा ऐका, जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही मोठे लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, आमच्याकडे साधे लोक आहेत. पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. मोठी माणसं आहेत. तुमचा जास्त वेळ घेणं मलाही पाप लागेल. वेळेत फार काही मला इकडे यायला 10 मिनटं शिल्लक लागली होती, ते 10 मिनटं पुढं सरकन मापात पाप नकोय, कारण ते आम्हाला हानी. आपल्या महाराष्ट्रात एक संत आले, किती मोठ्यांना जावं लागतंय. मग तुम्ही आम्ही त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची तरी बरोबरी करतो का बघा. महाराष्ट्रात एक संत आले. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जालना नावाचं शहर आहे, आता तो जिल्हा आहे. आणि त्या जालना शहरामध्ये स्वातंत्र्यापूर्वी एक संन्यासी आले. ते उदासीन आखाड्याचे संन्यासी होते. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. संन्याशाला ब्रह्मचार्याला महत्त्व कशा करता आहे, त्यानं वासनेला विस्तू लावला याच्याकरता त्याला महत्त्व आहे, अभ्यासाला नाही. आपल्याकडे अभ्यास दृष्टीनं कोणी पाहत नाही, हे डोक्यातलं काढून टाका. तुम्ही म्हणत असताल मला जास्त चाली येताल, हे पहिलं डोक्यातलं काढा. तुम्ही म्हणताल मला जास्त अंतरे येतात, हे डोक्यातलं काढून टाका. मला फार अभ्यास आहे, हे डोक्यातलं काढून टाका. बाळू महाराजांना फुगीरपणा काढून टाकायचा. श्लोक येते, संस्कृत येते, आमकं येते, अभंग येते, कीर्तन करतो, लोक पाकिटं मोठायला देतात, लोक खूप मानतात, लोक गर्दी करतात, हे पहिलं डोक्यातलं काढून टाकायचं. तुम्ही पण डोक्यातलं काढून टाका, मला जास्त बोल येतात. अभ्यासाला जर किंमत दिली असती तर आपल्या एकाही माणसाला इमान तयार करता येत नाही. आपल्या कोण्या महाराजाला इमान तयार करता येते नाही, कोण्या महाराजाला रेडिओ तयार करता येतो, कोण्या महाराजाला मोबाईल तयार करता येतो, कोण्या महाराजाला माईक तयार करता येतं. जाऊ द्या डोंबल्यात सगळं. हे कोण्या महाराजाला माईक तयार करता येते नाही. मग जर विद्वानाच्या लोक पाया पडले असते तर ते त्याच्या पडले असते. आपल्या पाया फक्त आचरणामुळे पडते. आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जी स्त्री दिसन तिला माय म्हणेल तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आचरण, संन्याशाला ब्रह्मचार्याला आचरणामुळे किंमत आहे. आपली जात पाहत नाहीत, आपलं वय पाहत नाहीत, काही पाहत नाहीत. पटापटा माणसं. आता माझं वय 43 आहे, माझा अक्षय तृतीयेचा जन्म आहे. 43 वर्षाच्या गिरगावच्या बाळूला तुम्ही 60 70 वर्षाची माणसं पाया पडतात. गुरुजी वय काय तुमचं? तुमचं वय सध्या 75 वर्षाचे गुरुजी महाराज. आता मला त्यांच्या इतकं वागता येणार नाही अपघातामुळं. ते इतके वाकून माझं दर्शन घेतात. म्हणजे गिरगावचा बाळ्या फार शहाण आहे का? नाही. गळ्यातल्या तुळशीच्या माळीचे काही नियम सांभाळतो म्हणून ते पाया पडले. आपल्याला मोठे पण नाही. आणि खरंच आपण ते डोक्यावर घ्यायचंच नाही. शेळ्या आपटा खात्यात का नाही? आपटा नावाची वनस्पती शेळ्या खात्यात का नाही? शमी नावाची वनस्पती, आपण सोप्या भाषेत त्याला सौंदड म्हणतात, आमच्याकडे त्याला पालवी म्हणतात. चांगल्या जमिनीवर सौंदड येत असते. तुमच्या माळाला सौंदड येत नाही. सौंदड येण्यासाठी किमान 15 ते 20 फूट काळीची जमीन लागते. सौंदड त्याला शमी वृक्ष म्हणतात. मग शमीचा पाला आणि आपट्याचा पाला शेळ्या खात्यात का नाही? पण या आपट्याच्या आणि शमीच्या पाल्याला दसऱ्यानं महत्त्व दिलं. सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा. मालकांचं वाक्य. सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा. महाराज सौंदडीचा आणि आपट्याचा पाला शेपुड्या आणि मेंढ्या खात्यात मृदंगाचार्य. पण या आपट्याला आणि या सौंदडीला दसऱ्याच्या दिवशी तुरा म्हणून कोसल्या जाते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी त्यांना मान. आपल्यासाठी दसरा कोण येत माहितीये का? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण. आणि पावे देवासाठी, एका देवासाठी मान. आपण ज्ञानोबा आहे, तुकोबा जर सोडून दिलं तर आपल्याला दगड उचलायला पण कोणी नोकरी लावणार नाही. कारण घाम निघन ना, उचलणारच नाहीत आपल्याला. विठाला विठाला संन्याशी आले, तेजस्वी संन्यासी. त्या संन्याशाचं नाव आहे जसवंतदास. स्वातंत्र्यापूर्वीचं चरित्र आहे, दंतकथा नाही. हा ज्वलंत. तुम्ही जालना बघून या, संस्थान पाहून या, तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो. मला भाकडवाद सांगायचा नादही नाही, ऐका वाटत, सांगा वाटत नाही. मी वाचल्याशिवाय काही बोलतही नाही, मला ते आवडत सुद्धा नाही. चला, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आपल्या लोकांनी चुकीचं, महाराज पुरावा नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पापे कीर्तन करणं. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. आधार पाहिजे त्या गोष्टीला तर आपण बोलायचं असते. कारण महाराज एक माणूस 100 गिरगाव करायला इकत गेली, एवढे श्रीमंत लोक पुढे बसलेले असतात. म्हणजे आपण फार शहाणे आहेत का? नाही. आपण ज्ञानोबा आहे, तुकोबारायचे नोकर आहेत म्हणून ते आपल्या पुढे बसतात. तर स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश, चुकून बोललो, एक संत आले आणि संत एका झाडाखाली बसले. ती जागा अब्जाधीश मुसलमानाची होती. इथं मला ते सांगायचं होतं. अब्जाधीश ती जागा होती जालन्यातल्या एका मुसलमानाची. तो मुसलमान कोट्याधीश अब्जाधीश खरगोपती होता. स्वातंत्र्यापूर्वी उदासीन आखाड्याचे जसवंतदास नावाचे साधू होते आणि 10 आखाडे, त्याच्यापैकी एक उदासीन आखाडा. आणि ते संत आले, त्या झाडाखाली बसले. तो काजी आला आणि काजीने विचारला, आप कहाँ के? मुझे पता नहीं. क्यों पता नहीं? विश्वची माझे घर.
मी जिथं जाईल तिथं माझं घर आहे. काय साधूची वृत्ती महाराज, ही साधूची अवस्था असावी. ठीक आहे, त्या काजीच्या लक्षात आलं की विश्वाला घर म्हणणारा महात्मा सनातनी साधू आज महिने पहिली मर्तबा देखाय. मुसलमान माणूस आहे, काजी येतो, मौलवी आहे, श्रीमंत, स्वातंत्र्यापूर्वी त्याच्याकडं अब्जानं पैसे होते, एवढा मोठा माणूस. आणि पाणी देऊ का, तो हिंदी भाषेत होता, महाराजांना हिंदी चांगली येते, आपण मराठीत बोलतो. सेवकाला सांगितले पाणीला, जल्ला. त्यानं पाणी आणलं, पण ते पाणी सोन्याच्या झारीत आणलं. सोन्याची पाण्याची झारी जशवंतदासजीच्या पुढे टेकल्याच्या नंतर जशवंतदास सवाच्या संन्याशानं सांगितलं, मी सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. क्यों नाही पिते बोले, सोने के बर्तन के पाणी क्यों नाही पाते. देवाचं भजन करून 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 माझं शरीरच सोनं झालंय, त्याच्यामुळे मी या सोन्याला माती समजतो. मुखी अमृता जीवानी, मुखी अमृता मुखी अमृता जीवानी, मुखी अमृता जीवानी. आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर होते, कारण त्यांचं कीर्तन ऐकायला वास्कर सुद्धा बसायचे. एवढी प्रचंड अभ्यासू व्यक्ती होती नथुराम बाबा केहाळकर. गुरुवरे शंकर महाराज कंधारकरांचे शिष्य होते ते. हो, आणि असं प्रमाण दिलं की ते म्हणायचे कोटीची नोट. अजून शासनानं कोटीची नोट काढलेली नाही, पण ते त्यावेळेला म्हणायचं, असं मुद्देसूद प्रमाण दिलं की ते म्हणायची ही कोटीची नोट आहे. विठाला 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 विठाला. मुखी अमृताची वाणी. मी जीवनभर भगवंताचं भजन करतो, त्या अर्थी माझं शरीर सोनं झालंय. सोने रुपये आम्हा मृतिके पाशा, माणिक पाशान खडे जायचे नकोय म्हणले. तरी म्हणले आमचं याच्यातलं पाणी प्या. आता ते पाणी मुसलमानाच्या घरचं होतं. मला साधू मितूपणा जाणत नाही. हे तुम्ही आम्ही माणसं नाटके येतं, नाटके येतं, नाटके येत. आपण काम एकही धड करीत नाहीत, पण थुत्रा आपले मात्र लय अशी चरत येत कोंबड्यावानी. हो, माझ्यापुढून मांजर गेली 2 पावलं वापस, माझ्यापुढून आमकी बाई गेली, आज त्या कामाला जायचंच नाही. एके दिवशी मांजर रडू लागली. म्हणलं बाई तू काऊन रडायली. काय नाही म्हणली, तो श्रीमंत माणूस आडवा चाललाय, ते दिवसपासून मला उंदीरच भेटणं. म्हणजे ज्याच्या नावानं मांजरा रडायल्यात ते हरामखोर मांजराला नाव ठेवतात. काय काय निषेधपण आहे महाराज, काय मूर्खपण आहे, किती टोकाचं पण आहे महाराज. आपला संप्रदाय जातीवादाचा नाही, आपला संप्रदाय कर्तव्यवादाचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. पुन्हा वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किंवा होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. जनाबाईंचं वाक्य. वारकरी काय करायचं आपल्याला, कोण्या कुळातला आहे, चांगला आहे, वागतोय चांगला, काय संबंध आहे त्याला. डॉक्टर तुमच्या क्षेत्रामध्ये तुमची जात विचारते कोणी, तुमचा अभ्यास विचारते, तुमचं निदान विचारतंय, तुमच्या वैद्यकीय क्षेत्रावरची पकड विचारतात. तुमचं हॉस्पिटल विचारित नाहीत, बंगला किती, त्याच्यात फरची किती कोटीची बसली, आणि तुम्ही कोण्या जातीचे ते बी विचारित नाही. तुमच्या विद्वत्तेला किंमत आहे, जातीला किंमत नाही. एक जण गुळ आणायला गेलं, सण आला, पुरणपोळ्या करायच्या, गुळ आणायला गेलं. ऐकून 50 रुपये घेतले. दुकानदारांना म्हणला किलोभर गुळ द्या. ते म्हणले 30 रुपये किलो आहे. बरं बरं बरं, गुळ कोणता आहे, गावरान आहे. बरं, तुमची कोणती जात आहे, म्हणजे आमकी. तुमचा बाप तुमच्याच जातीचा होता का. त्या दुकानदारानं किलोच फेकून आणला. तू गुळ घ्यायला आला का, मग कुळ विचार. आपणा लागी चाड, वाण्या घरी गुळ, त्याची याती कुळ. आपल्याला त्याच्या जातीहून काय संबंध, आपल्याला गुळाची क्वालिटी पाहिजे ना, गुळाची क्वालिटी पाहिजे. आपण आपल्या धर्माची क्वालिटी वाढवानं, बाकीच्या लोकांना कशाला नाव ठेवता. बरं एक सांगा, शेजाऱ्याला 150 टन ऊस झाला दाते सर, तुमच्या शेजाऱ्याला 150 टन ऊस झाला, तर तुम्हाला 150 होण्यासाठी त्याच्या ऊसात म्हशी घालता का.
हो डॉक्टर असं असतंय? नाही नाही नाही. त्याला 150 टन झालाय तर आपल्याला 160 टन होण्यासाठी काय मशागत करावं लागेल हे करावं लागेल. तसा तुमचा धर्म उंच नेण्यासाठी दुसऱ्या धर्माला शिव्या दिल्यावर तुमचा धर्म उंच जातो का नाही का? आपल्या धर्मातले जे हरामखोर भडवे आहेत का, करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम, आणि नामाचं बीज वाढवावे नाम, आपल्याला हे करावं लागेल. दुसऱ्याला शिव्या देत बसू नका, वेळ घालू नका मातीत. काही नाही काही नाही, चुकीच्या गोष्टी आहेत. ऐका, तो मुसलमान आहे आणि महाराजांनी विचार केलाय का मुस्लिमाच्या घरचं पाणी आहे पण आता प्यावं लागतंय, मी सनातनी साधू आहे, प्यावं कसं? त्यासाठी उपाय होता, त्या पाण्यावर हात टेकला. गंगेचे मुनीचे गोदावरी नर्मदा कावेरी सिंधू वगैरे वगैरे सर्व गंगेंची नावं घेतली. महाराज वाणीत ताकद होती ना, वाणीत ताकद. वाचा सिद्धी पावाला अज्ञापक फाल. ती वाणी काही सामान्य वाणी होती का? महाराज पाणी कोणाच्या घरचं असेल पण तीर्थ झालं. आता राहिला प्रश्न सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. महाराज काय शरीर तपस्वी येतं. सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर झारी खापराची झाली. समोर बसलेल्या स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश असलेला काजी इन्शाल्लाह ला इलाही ला इल्ला, हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, क्या बंदा बनाया तूने. महाराज स्वाभिमान कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही तुमच्या महाराजाला चोंभाळताल काय नवल नाही. तुम्ही तुमच्या महाराजाला चोंभाळताल काय नवल नाही. ती तुमचेच आहेत. ज्या धर्मातली लोक आपल्या साधूला मानित नाहीत त्या धर्मातला मुसलमान गुडघे टेकून जसवंतदासजीला मुजरा करतोय. मला याचा स्वाभिमान आहे. मला याचा स्वाभिमान आहे की माझ्या महाराष्ट्रातले संत किती पॉवरबाज आहेत, किती शक्तिशाली आहेत, किती भक्तीचं सूत्र त्यांचं गोड आहे की त्यांच्यासमोर मुसलमान सुद्धा झुकतोय. रातच्या कीर्तनाला मी याला होतो, कीर्तनाला धाराशिवच्या बाजूला दारफळ नावाचं गाव आहे तिथं, आणि सकाळी 5:15 मी यांच्याकडं त्या संभाजी शिंदेकडे आलो. कोणतं गाव संभाजी तुमचं? ते खतगाव टाकळी. तिथं 5:15 आलो. त्यांच्याकडे 1.5 तास आराम केला, स्नान करून मग इथं आलो कीर्तनाला. नाही मी काय असं तुम्हाला सांगण्यासाठी नाही नाही. तुम्ही जर म्हणले असते तू काल आला असता तरी मला येईन गादी टाकली असती ना. हो, आपल्या लोकांनी कणायचं नाही. मी मुंबईहून आलो, माझी फाटच कंबर दुखायली, कशाला बोंबलत गेलता मुंबईला? इथंच याच असतं ना. तो इथं तुला गादी लावली असती, तुला हिवाळ्यात येशी लावली असती, तू बर्फ करायला. हे सांगायला बोललं काय तुला? हो, हे आपले कुथाकुत्या नाही केले पाहिजे. रोजान लावलंय ना, हा लाईट गेल्यावर गेला रूमण्यानं हानीन मालक. लाईट याच्या आधी जाय, बटन दाब, ऊस भिजव, कांदे भिजव, पाणी भरणं म्हणतात नाही का तुम्हाला? ते पाणी भर आणि मग रोजदारीला हजर राह. हो, लाईन गेल्यावर खोरं घेऊन गेला मालक, लाईटच गेली. ते खोरं इकडे घे, दांडा काढतो तुला हाणतो. विठाला विठाला योग असं काय सांगत होतो, साधूची ताकद किती. आणि मग त्या सोन्याची झारी मातीची केली आणि ते पाणी पिऊन टाकलं. पण ते काजी प्रामाणिक होता असं माझं मत आहे बरं का. प्रामाणिक होता, ते काय उपेक्षात्मक बुद्धीनं करत नव्हता. आणि त्या प्रामाणिक काजीनं महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही 2 घास आमच्याकडचे खाऊन जा, 2 घास आमच्याकडचे खाऊन जा. ठीक आहे म्हणले. आणि सेवकाला प्रसाद आणायला लावला. पण तो सेवक ज्या वेळेला घरी गेला त्यानं सांगितलंच नाही महाराजाला डब्बा पाहिजे. त्यानं सांगितलं डब्बा भरून द्या. आता त्या मुसलमानाच्या घरी स्वयंपाक झालता मांसाचा. तो डब्यात भरला आणि ते मांस तयार झालं आणि ते डब्याचं टिफिन, ते मांसाचं टिफिन तिथं आला आणि महाराजांच्या बाजूला टेकला. महाराजांच्या बाजूला नाही, मालकाच्या बाजूला टेकला सेवकानं. आणि त्या मालकानं सांगितलं, महाराज के सामने रोको. नाही बोले, मैं नाही रखता. क्यों नाही रखता? त्या महाराजानं सोन्याला हात लावल्यावर माती होती. ह्यो डब्बा जर महाराजाच्या पुढे ठेवला आणि महाराजानं उकळला तर माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर महाबुक्का होईल. ते उभ्यानं चेडीवरी करू लागलं. नाही ब मै नाही रखता. भीती वाटलं. ते नौकर होतं ना, त्याला वाटलं सोन्याची माती करायची ताकद ज्या महाराजात आहे त्याला मही माती करायला किती टाइम लागेल. नाही बोले, इन्शाअल्लाह. नको म्हणले, आपण नाहीत करीत. मालक म्हणला, मी सांगतो ना तुला, नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही. मी कोणाच्या घरचे भांडे घासीन पण मी महाराजाच्या पुढे मासाचा डब्बा टेकीत नाही. इसमें क्या है मुझे पता नाही. मालकींनी जे दिले ते आणले. आता तो काजी थरथर कापत होता बिचारा, पण त्याची श्रद्धा होती त्याच्या देवावर. ते म्हणलं, आपण काही जाणून बुजून महाराजाला मांस आणलं नाही. ज्या महाराजानं सोन्याचं माती केली त्या महाराजाला मांसाची फुलं करायला काय हरकत आहे?
ज्याला सोन्याची माती तयार करता येते त्याला मासाच्या चपात्या करायला काय हरकत आहे, त्याला मासाची खीर करायला काय हरकत आहे, त्याला मासाचा भात करायला काय हरकत आहे, त्याला मासाचा दगड करायला काय हरकत आहे, किंवा मासाचं सोनं करायला हरकत काय. काजीच होता ते, काय असा लफंग्या थोडाच होता, हुशार काजी होता, बुद्धिवान काजी होता. त्यानं सांगितलं ते महाराजजी आप पाइये प्रसाद, खोल दो बोले, सरकार खोल दो. महाराजांनी सरकार शब्द वापरला, काजीनं महात्माजी शब्द वापरला. महाराज प्रेम एक पात्री नसतं बरं. आपल्या देशामध्ये काही बाजू दोन येतात, एका नाण्याला एक बाजू चीच आणि एक पट, रात्र आणि दिवस, सुख आणि दुःख. प्रेम तसं एक पात्री नाही. तुम्ही दुसऱ्याला प्रेम दिलं तर प्रेमच भेटन, तुम्ही दुसऱ्याला गाचांड्या दिल्या तर ते तुमचं तंगड मोडीन. विठाला विठाला तुम्हाला एक लक्षात ठेवा, माझ्या लहानपणचं राजकारण वेगळं होतं. नुसत्या प्रेमावर, बोलण्यावर किंवा नावावर आमदार 10-10 20 खेड्यातल्या लोकांना पाहायला भेटत नव्हता, तरी नुसत्या नावावर लोक मतदान टाकीत होते. आता त्याच्या बोलण्यावर मतदान. तो जर फुगीरपणानं फिरत असेल तर तू तिकडंच शेळ्यावळ. ना आमदाराला मोजित येत, ना मंत्र्याला मोजित येत, ना श्रामपंचाला नाही, ना महाराजाला नाही, कोणालाच नाही. लोक इतके चतुर झालेत, लोकायला कणाचा अभ्यास झाला, इतके वान्यर हुशार झाले ते खालचे. विठाला विठाला कारण क्षेत्र कुठलंही असो, व्यापारी असो, या काय चॉकलेट पाहिजे, बरं घ्या, 5ची नोट आहे, बरं 4 रुपये देतो. रुपयाच्या चॉकलेटसाठी 5 रुपये का या दुकानावर ते कशालाच येत नाही. पुन्हा भाषा शैली लागेल. प्रेम एक पात्री नाही. तुम्ही जितकं देताल का तितकं तुम्हाला पुढचा प्रेम देत असतो. तसं नाही. एक लक्षात घ्या, लेकराला फक्त पेत्या लेकराला माहीच कळते, इतकं कळते ना तुम्हाला. पेत्या लेकराला माहीच कळते. दुसरं कोण कळते माहितीये का? आलादी घेणारं कळते. पेत्या लेकराला मृदंगाचार्य, आलादी सावकाश घेणारं कळते. नाही तर आजानं जर दाढीन मी शटो असले ना ते चिरचिर आडत आहे, ते जातच नाही. ते म्हणते या वान्यराच्या जवळ मी गेलोच कशाला. आणि साजूक फुलावानी घेणारे आजोबा लेकराला आवडते, साजूक फुलावानी घेणारी आजी लेकराला आवडती. महाराज स्पर्श जर चिमुकल्या लेकराला कळत असेल तर मिशा येणाऱ्याला स्पर्श कळत नसतो का? त्याच्या का गोळ्या संपल्यात का काय? हे बऱ्याच लोकांना वाटते आपल्या नावावर तो नाव चुलीत गेले. विठाला विठाला ना महाराजपणा, ना राजकारण, ना व्यापार, ना शैक्षणिक क्षेत्र, ना शेती नावावर चालतच नाही, तुमच्या कर्तव्यावर चालती. विठाला विठाला. एक जणांनी 1.5 कोटीची गाडी घेतली, म्हणला 1.5 कोटीची गाडी नावावर चलती. म्हणलं सुंबळ्या नावावर चलत नाही, डिझेलवर चलती. ते म्हणला डिझेलनं टाकी फुल केली, डिझेलवर चलत नाही, ड्रायव्हर चांगला लागतोय. सगळ्या गोष्टी लागतात. ते म्हणला ड्रायव्हर चांगला आहे पण आदळली कशी, येडपटा रस्त्याला खड्डेत. सगळ्याच गोष्टी लागतात महाराज. पूर्ण कर्तव्याचा अंक शिगोशिग असतो त्याला सगळ्या गोष्टी साफल्यात येत असतात. बुवा आपल्या घोडे नाचवायचेच नाही उलटे सुलटे. विठाला विठाला. काही उगेच छाती टोकतात, मयामुळं संसार, तू उद्या मर. घरातले मरतेत का पाय? उलट तू या 10व्याला शिरापुरी घालतेत, तू या 10व्याच्या दिवशी शिरापुरी हाणते. तू उग नाचूच नको. काही मूर्खपणा आहे आपला. आपण फक्त कर्तव्याच्या झोकात बोललं पाहिजे, आपल्या कर्तव्य अंकाच्या प्रकाशात बोललं पाहिजे. आपल्याकडे कर्तव्य अंक 0 असतो. आता हल्ली वाढदिवस कोणाचे व्हायलेत माहिती आहे का? करू नका असं मी म्हणत नाही, पण माझा नियम आहे, ज्याच्याकडं एका तिळाइतका कर्तव्य अंक आहे किंवा सामाजिक क्षेत्रात किंवा एखाद्या क्षेत्रात ज्याचं वजन आहे त्यानं वाढदिवस करत जावा. ज्याला बायको कदरली त्याने 1 लाखाच्या फटाक्या 12 वाजता वाजिल्या आणि शेजाऱ्याच्या झोपा मोडल्या. ह्या कोंबडीचे आंधे टोंदा लाव, काय केक लाव, कुठं काही लाव, काय नालायक पण आहे ना कोणाचा असा. मी राज्यपालांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तनाकरता संभाजीनगरला, राज्यपाल मला वाटते बागडे नाना, दुसऱ्या राज्याचे राज्यपाल, त्यांचं हरिभाऊ बागडे नाना, तर त्यांच्या राज्यपालाच्या वाढदिवसाला गेलो. बऱ्यापैकी मंत्री महामंत्री काय त्या का भागातली सगळी राजकीय क्षेत्रातली पदाधिकारी होते, शेतकरी होते, मोठी सगळी व्यापारी सगळे होते. त्यांनी मला सांगितलं वाढदिवस काय? मी सांगितलं ज्याचं काहीतरी अस्तित्व आहे त्याचा वाढदिवस झाला पाहिजे. चक्रवेन नावाचा राजा होता आपल्या देशामध्ये. राजा फार मोठा झाला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रापेक्षाही श्रेष्ठ राजा, त्याचं नाव आहे चक्रवेन राजा. माझ्या वाचनात 5च राजे आले, 5च राजे, आणि एक राजकारणातला तत्वनिष्ठ राजा फक्त चक्रवेन राजा. आणि 5 कोणते आले? मर्यादा पुरुषोत्तम नाही, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा 1 नंबरचे राजे, 1 नंबरचे राजे.
विदुर काका 2 नंबरचे राजे, कनक 3 नंबरचे राजे आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 5व्या क्रमांकाचा राजा. जे पुराणात बसतो तो बरं का. त्याच्यानंतर पुराणात बसणारा राजात नाही सापडला ना. आपलं नशीबही फुटकय, आपण मरेपर्यंत येणारही नाही. विठाला विठाला आणि तो चक्रवेन राजा रस्त्यानं चालला. अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर रस्ता दिसत नव्हता. एका शेतकऱ्याच्या हातात कंदील होता आणि त्या कंदाच्या प्रकाशात तो शेतकरी चालत होता. राजाने विचार केला, आवाज दिला, महाराज मला येऊ द्या. त्या शेतकऱ्यानं पाहिलं तो डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, राजा आहे, चला सोबत सोबत. आणि राजा शेतकऱ्याच्या कंदाच्या उजेडाच्या सोबत चालत होता. पण शेतकऱ्याचं गाव आलं. आता राजाला पुढे जायचं होतं. आता कंदील शेतकऱ्याचा, राजा जो काय. पण राजा किती लिंताखोर आहे महाराज. महाराज देशातला रावण नावाचा राजा, ज्याच्या श्रीमंतीचं वर्णन तुकोबारायांनी करावं, त्या रावणानं ज्याच्या पुढे गुडघे टेकावा, हा चक्रवेन राजा किती नम्र आहे. त्या शेतकऱ्या कृषिकर्मान भय व्याप्तीस तथा पुनितोची कालाय. काय वाणी महाराज. कृषिकर्मान भय व्याप्ती तथा पुनितोची कालाय. जगाचा पोशिंदा आहेस तू राजा. अरे तुझ्या रक्ताचा घाम तू मातीत टाकतोस. तू रक्ताचा घाम मातीत टाकतोस आणि त्या घामापासून तू मोती तयार करतो. ते मोती बऱ्याच लोकांची भूक भागवतात. असा पवित्र राजा माझ्यावर कृपा कर, मला घरी जाण्यासाठी कंदील दे. आणि त्या शेतकऱ्यानं देशातल्या चक्रवेन राजाला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला दातेसर राजा होता तो, आणि ते कंदील शेतकऱ्यानं दिला. आणि कंदिलाच्या प्रकाशात घरी आला. पत्नीने विचारलं, मालक तुम्ही अंधारात घरी आलेत, तुमचा कोणता पुरुषार्थ. तुम्ही अंधारात घरी आले, तुमचा कोणता पुरुषार्थ. पत्नीला सांगितलं, प्रिये माझा एकही पुरुषार्थ नाही. माझ्यासोबत कंदाच्या दिव्याची जी वात होती का, ती वात केवढी असेल सर. करडीसारखी वात. कंदील छोटा होता ना, असं मोठा काय अंगठ्यासारखी वात थोडीच असेल महाराज. एका शेंगादाण्यासारखी वात, फार काही झालं तर शेंगादाण्यासारखी. ह्या कंदलाच्या वातीच्या प्रकाश आहे. मग याच्या प्रकाशाचं अस्तित्व किती मोठं. शेंगादाणे एवढ्या वातीचं अस्तित्व किती मोठं. या देशाचा राजा सुखरूप पोचिलाय. या देशाचा राजा त्या एवढूशा वातीनं सुखरूप पोचिलाय. त्या वातीचं ते अस्तित्व आहे, तितकं अस्तित्व आपल्याकडे असेल त्यानं वाढदिवस केला पाहिजे. विठाला विठाला वेगळ्याच सांगतो, 5-7 मिनिटात मिटवतो. आता मोठ्या लोक आले, कारण सगळी मोठ्या लोक शेवटच्या मंगलाष्टकाला येत असतात. विठाला विठाला आणि तुम्ही सर्वसामान्य कीर्तन ऐकायला आले होते. हे बरेच आता याच्यातले 30% लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच आलेले आहेत. आणि त्यांना त्रास देणं म्हणजे गिरगाव करायला पाप लागन. विठाला विठाला आणि त्यांनी मोठं होणं मला काही दोष नाही बरं का. मला काही त्यांची विरशा नाही, मला काही किळस नाही, काय नाही. मोठं होत जा तुम्ही, पण त्याच्यासारखं मोठं होत जा. मी नेहमीच सांगत असतो, पैसा संपला जग संपलं. महाराज ज्ञानोबाराय, तुकोबाराय, विटेवरचा मालक आणि काशीतला मालक पैसा नाही, पण यांच्यापेक्षा पैसा कमी पण नाही. यांच्यापेक्षा पैसा कमी पण नाही. हा, आता काही महाराज पैशाच्या विरोधात बोलतेत, पण ते पैशाच्या गाद्या करतेत. मी त्या महाराजाला महाराज म्हणेन की जो तुकोबराच्या कडव्यात सापडतोय. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्यापुत्र घोडेदाराधन नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. असा महाराजच नाही, महाराजच नाही महाराज. आणि तसा असेल तर काय खाईन दुपारा, माध्यानाशी तोंडवाशी. हे म्हणून पैशाच्या विरोधात गप्पा करायचे नाही. माझं मत आहे, जो तरुण दिवसात 8 रुपयाचं खातो का, त्यानं 8 64 रुपये संध्याकाळी आणल्याशिवाय संध्याकाळची भाकरी खायची नाही, तर तो महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे. हा, 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमीत नसेल तर तो घराला तर बोजा आहे, पण भारत देशाला सुद्धा घातक आहे तो हरामखोर. हो, तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त घातक असतात. व्यसनी कधी कधी करतात, एक तर मोठ्याला लुटून व्यसन करतात. व्यसन कधी करतात, मोठ्याला लुटून. मग ते विलक्षणला उभं राहिल्यावर घेतेन, त्याचं काही काम अडकलं असेल तर घेतेन. मोठ्यांना असं काही लुटणंच म्हणावं लागेल ना ते, कारण यांचे पैसे प्यायला जातात म्हणजे ते लुटायलाच गेलेत ना. ते काय लय तिकडे काय हळद कुंकू घ्यायला थोडेच गेलते. मग हे मोठ्यांना लुटून व्यसन करतात. अन्यथा त्याला जर मोठे नाही भेटले तर दिवसभर काम करून संध्याकाळी त्या पैशाची पेतेन. व्यसनी माणसा, व्यसनीपेक्षा आळशी किती घासक आहे. आळशी कामं करीत नाही, कोणाला लुटीत नाही, बापानं कमिलेलं इकून पेतो. म्हणून आमच्याकडे
हैदराबादला आमच्यावर निजामाचं सरकार होतं, इंग्रजाचं नव्हतं. निजामानं 17 आळशी बांधले होते, ते मेले. नंतर त्याचे तैलचित्र काढले आणि एका घरात ते टाकले, त्याला कुलूप लावून टाकलं. निजामाला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही या आळशाच्या फोटोला कुलूप काऊन लावलं? हे आळशी कोणीच बघू नये, ही आळशाची चित्रातली पण सावली कोणावर पडू नये, कारण यायचं बीज पुन्हा तिकडे वाढत असते. निजाम फार हुशार होता, त्यानं आळशाला त्याचे चित्र पण कोंडून टाकले होते, चित्र कोंडून. महाराज, आळशी माणसं घातक असतात ते नुसती. आणि आळशी माणसाची संपत्ती खसखशीचं पोतं. आळशी माणसाची खसखस कळते ना तुम्हाला? मसाल्याचा पदार्थ अनारशाला लावतात आमच्याकडे. मसाला महागडा असती, पण ती बारीक असती, पण महाग असती म्हणा. आपल्याला काय कळत? आपण पिठल्यावर ताव हाणणारा माणूस, आणि काय कळतं आपल्याला? आयुष्यात कधी काजू पाहिले नाही मी. शेंगदाण्यालाच काजू म्हणत असतो, अंजीर पाहिलेत नाही, उंबरालाच अंजीर म्हणत असतो. ताणत नाही घ्यायचा, कशाला उगा आगाऊपणा. दूधच बासुंदी म्हणून हाणायचं, मानाव येते म्हणे समाधान. कशाला ताण घ्यायचा, फुकट कळण शेंडी वळवळ. काय सांगू लागलो? खसखस 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 खसखशीचं पोतं 30 किलोचं एक जणांनी घेतलं. आम्हाला मला, ए टाक बैलगाडीत. आणि बैलगाडी तुमच्या रस्त्याने याची, तुमचा रस्ता असा मस्त वळणाचा. ह्या रस्त्याने बैलगाडी आली आणि हमालानं सांगितलं, मालक पैसे. हमाली 4 आणे, मृदंगाचार्य हमाली किती 4 आणे. पण हे म्हणला, मला मागतो काय? जरा फुगराट होतं. हमाला म्हणला, बवणीचं पार आहे मालक, द्या ना, पुढच्या बाजाराला देईन. हमाला लय हुशार. हमालानं खसखशीच्या पोत्याला दाबण टोचलं. दाबण कळतं ना तिचं डॉक्टर? दाबण कळतं ना, नुसतं माहीत तर असेल ना मामामुळं. आता तुम्हाला दाबणं टोचायची सवय, पण ते बारीक दाबणं असते, ते बारीक असते दाबणं, बारीक त्यानं पोतं शिवत नसते, ते बारीक असते दाबणं. कारण मला लय घ्यावं लागतात ना त्या सोया. मला ॲस्थमॅटिक आजार आहे, माझा पायाचा राहिला. आता नर्मदा परिक्रमा केल्यामुळं गोळ्याच संपल्या. त्या गोळ्या घेऊनच आंघोळ केली नर्मदेत. मेलो तरी आता गोळ्या खाणार नाही म्हणले. हो, मला डॉक्टर म्हणले, महाराज तुमचं राहिलंच कसं? बॉयलजनला अधिकचा क्रॅक होता. मी म्हणला, आता अधिकचा झालाय का तिरपटचा झालाय? आता फोटो काढा. पण आता उभं राहून कीर्तन करता आलं इतकं म्हणजे. ते म्हणले, उभं राहता आले म्हणजे तुमचं राहिलंच. आणि म्हणलं, मग आता कशाला फोटो काढायचे? आता फोटो काढून पुन्हा दुसरं काही निघन त्याच्यापेक्षा नगच. हो हो, शहाण्या माणसानं कोणाला हात दाखवायचाच नाही, ते सांगतच आपल्याला 3ऱ्या महिन्यामध्ये थोडं संकट आहे बरं का, आणि तुम्ही ह्या दिशेला जाऊ नका बरं का. ह्या दिशेला गेल्यावर तुमचं असं वाटलं होईल बरं का. त्याला म्हणावं, तूच वाटलो होणारे मायापासून उठ. विठाला विठाला आळशी माणसाची संपत्ती खसखशीचं पोतं. खसखशीच्या पोतीला दाबण टोचलं, ती खसखशीचं पोतं बैलगाडीत टाकलं आणि करजुल्याहून, बरोबर आहे ना, तिथून खसखशीचं पोतं बैलगाडी इथं आली. घरी आल्यावर गड्यानं पोतं उचललं तरी कामच काटा. आणि डॉक्टर इथून करजुल्या हऱ्यापर्यंत बॅटऱ्यानं पाहिलं तर रस्त्यानं खसखस दिसणं आणि पोत्यात थांबणं. अशी आळशाची संपत्ती, याला दम नाही, दिसायला दम नाही. त्याच्यामुळं काम करी जा तरुणांनो, काम करी जा. आपल्याला सन्मान. मी 2 लाखाचा मोबाईल घेणाऱ्याला वाईट म्हणणार नाही, पण चांगलं म्हणणार नाही. पण ज्यानं 2 लाखाची अंगठी घेतली का, त्याची पाठच थापटीन. वारे पठ्ठ्या, तो 2 लाखाची अंगठी घालतो. एक जण म्हणला, 2 लाखाचा मोबाईल आणि 2 लाखाच्या अंगठीत काय फरक आहे? म्हणलं, ऐक ना सुंबळ्या, 2 लाखाचा मोबाईल बुवा सकाळी 10 वाजता घेतला, आणि अडचण आल्याच्या नंतर 12:30ला इकला. इमानदारीने सांगा, गिरगावच्या बाळूची शपथ केवढ्या लिखतो? हा, तेवढे तितके पैसे येतील का त्या मोबाईलचे? 2 तासाच्या नंतर इकल्यावर तेवढे पैसे येतात का? नाही. एक जणानं 2 तासाची अंगठी घेतली आणि तोंड धुवायला बाथरूम मध्ये गेला, साबण लावून तोंड धुतलं, हात झटकिल्याबरोबर बाथरूम आणि टॉयलेट एकत्रच होते, अटॅच. हात झटकिल्याबरोबर अंगठी त्या शिद्रात पडली आणि नळ चालूच होता. अंगठी पुन्हा टँक मध्ये गेली. अंगठी कुठे गेली? टँक मध्ये. आता 2 लाखाची अंगठी म्हणलं, टँक उपसायला लागायलीच किती? 10-15 हजार. लगेच ती पाईप आणला, ती मशीन आणली, टँक उपसून काढा, अंगठी निघली. आणि अंगठी निघल्याबरोबर बायको म्हणली, संडासच्या टँक मधली हिला हात लावू नका. ते म्हणला, चंडाळणी, आता 6,000 भाव पुन्हा वाढाय, 2,12,000 येतात. हो, मग संडासच्या टँक मध्ये पडलेली अंगठी कोण्या रात्री का बरं तिचे पैसे कमी येतात का? नाही. म्हणून ही अंगठी आईच्या वडिलाच्या आजारात टिकली, पैसे येतील. पत्नीच्या आजारात टिकली, पैसे ऐकतील. लेकराच्या शिक्षणासाठी ऐकली, पैसे ऐकतील. बायकोची साडी फाटली, पैसे येतील. कामी येईन. मोबाईल काय काम घेऊ नका असा विषय नाही. महाराज, आपल्या कुवतीनुसार काही गोष्टी केल्या पाहिजे. ज्याच्या इथं असल चाल त्यानं घालावा डाळ, ज्याच्या इथं असल चाल त्यानं घालावा डाळ. महाराज, आपला आथरून जर 3 फूट असेल तर 4.5 फूट पाय तांबले आपले पाय भरतील का नाही? मर्यादा असली पाहिजे. कमाई नोकराची आणि टेक आमदाराची कशाला करायची? आपली कमाई किती आहे? नोकराची. आणि मग आमदार खासदार किती केलं आपल्याला सगळं शिकावं लागेल ना. काही मर्यादा असतात पैशाच्या बाबतीत. पैशावर प्रेम करा, जितकं प्रेम देवावर करता तितकं प्रेम पैशावर करा. आहे का येड्या गिरगावच्या बाळूचं? चला.
मग डब्बा आणला. आता डबा इथपर्यंत आलतो ना, काजीन डबा एवढं सांगित संपलं आता. हो, मलाही पुन्हा संध्याकाळी गलबे देगावला जायचे, एक एक गाव की नाही माझ्या मागं बी. आणि मग ते डब्यावरचं झाकण काढा, हात चळचळ कापत होता, पण काजी हुशार होता. त्याने विचार केला, सोन्याची माती केली ती आरती, मांसाचं काहीतरी करायची ताकद साधत आहे. आणि डब्बा वरचं झाकण कपडा काढा, झाकण काढल्याबरोबर त्या ऋतूमध्ये ज्या झाडाला फुलं येतात अशा झाडाचे चाल फुलं तयार झाले. त्यावेळेला स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश असलेला काजी जालना क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी, आजची जागा सांगतो त्या जागेचा भाव तुम्हाला नंतर, माझ्या अल्पशा मतीनं, विद्वान माणसं फार काढतील. आता माझं शिक्षणच 7वी असल्यामुळं मला एवढा भाव काय सांगता येणार, तरी पैसे मला जरा जरा कळत आहेत. हळद इकलेले, ज्वारी इकलेले, गहू इकलेले, तुरी इकलेले, प्रचंड पैसे येतात. कधी कधी एक साली तूर माझ्या 9,500 रुपये क्विंटल इकली होती. हो, त्यावेळेला माझ्याकडे तूर होती 150 क्विंटल. हो, म्हणजे पैसे कळाले ना मला, आडत्यानं कुठं पैसे लावलेत, काय लावलेत, कराळा किती काढा, कनगाड किती काढं, ते बारीक बारीक किती काढं, हमाली किती लावली, कळत असं पाहत असतो मी बारीक आहे ना. मग नंतर त्यांना सांगत असतो 200 रुपयाचा घोळा आला, बरं महाराज देऊ पाठवून राव, काय हरकत नाही. तसं ते घोळ करीतच नाहीत, मलाच 100 का आगाव देते. त्या माहिती नाही याच्या जाणवायच्या कशाला नादी लागायचं. विठाला विठाला विठाला. आणि मग ते 4 जातीची फुलं जन्माला आली. ऋतुपुष्पम प्राप्तेरस्तुहू, 4 जातीची फुलं. तर सनत आपचे जशवंतदासजी काय म्हणले, सरकार यही तो मंदिर नहीं, यही तो कोई भगवान की मूर्ति नहीं, यही तो कोई पवित्र स्थली नहीं, यही तो कोई सरिता नहीं, गंगा नहीं, ये फूल काय के वास्ते. फूल तो भगवान के वास्ते होते. काजीनं काय केलं, महाराज तुम्हाला मंदिर पाहिजे, मग मंदिरासाठी जागा पाहिजे. ही माझी सगळी 28 एकर जमीन आहे, याच्यातली जागा तुम्हाला किती घ्यायची ते घ्या. जशवंतदासजीनं हातातला दंडा टेकीत टेकीत चलत होत्या, टेकला नाही, फरकीत चलिला. आणि दंड्याची रेग आतमध्ये जितकी जागा पडली का, तितकी जागा काजीनं आपल्या जशवंतदास नावाच्या साधूला देऊन टाकली. त्या जागेमध्ये राम मंदिर, त्या जागेमध्ये कृष्ण मंदिर, त्या जागेमध्ये गुरु गोविंद सिंहांचं मंदिर. आणि तिथं दिवसाकाठी 9 तास ग्रंथ वाचन चलते, 9 तास ग्रंथ. आता त्या गादीवर संगमदासजी आहेत, पलीकडच्या गादीवर पुरंदासजी आहेत, आणि यांचे मालक श्री गुरु जीवनदासजी आहेत. पुढे जशवंतदासजी, जमनादासजी, आणि आता जीवनदासजी, संगमदासजी आणि पुरंदासजी यांच्या प्रत्येकाच्या जटा 18-18 फूट लांब येतात. आपली दाढी वाढल्यावर 3ऱ्या दिवशी बायको म्हणते जरा करमत ना. आंघोळ केल्यावर आरशापाशी उभा आणि मग टपू हाणला. महाराज 15-15 फूट 18-18 फूट जाटा ठेवणं साधी गोष्ट आहे. हे त्यागाचे मूर्तिमंत पुतळे त्या गादीवर आहेत. दृष्टांत संपला. तुम्ही चुमनांना चोंबाळताल काही नवल नाही. तुमचा हिंदूचा माणूस आपल्या मंदिराकरता 10-5 एकर जमीन देईल, मोठे पण मी मानील, पण असं फारसं काय नाही, आपल्याला देतच असतात. पण या देशातला परधर्मीय जातीचा मुसलमान हिंदू धर्माच्या साधूचा पुरुषार्थ पाहून, आपल्या साधूचा साक्षात्कार, चमत्कार नाही बरं का, आपल्या संप्रदायात चमत्कार नाही, आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. तुकोबारायांनी शिवजी कासाराचा मुलगा, एका वारकऱ्याचा मुलगा कीर्तनात मेलेला उठिलता, हा चमत्कार नाही, हा साक्षात्कार आहे. मग आपल्या सनातनी साधूंचा साक्षात्कार पाहून या देशातला मुसलमान आज ती जालन्यातली 350 कोटीची जागा हिंदूच्या मंदिराकरता मुसलमान देतोय. त्यार्थी या देशातले साधू किती मोठे आहेत. तरी पण त्या जशवंतदासजीला जावंच लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा, झाकी तो शिकायचा डोळे आता विठोबार घुमाये, बार घुमाई, विठोबार घुमाये, बार घुमाई,
एका मिनिटात समोरच्या लोकांना फुलांच्या पाकळ्या द्या. समोर बसलेली फुलं वाटली. इथं समोर बसलेल्या काही ठराविक लोकांना, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही, पोहोचले तर फार छान. एका मिनिटात फुलं वाटा. स्वर्गीय तुळशीराम बहादूर शेलार मामा, या विश्वातलं प्रांजळ क्षेत्र सर्व सांभाळणारी व्यक्तिमत्व. मामांचा एक एक फुल द्या किंवा कोणाला अर्धा अर्ध द्या. मामांचा जीवनशैलीतला कर्तव्यांक फार मोठा होता. मी पुन्हा एकदा सांगेन, मामाच्या आशीर्वादाने या कुटुंबामध्ये 6 मुलं वैद्यकीय क्षेत्रात MBBS झाले. किती मोठा पुरुषार्थ आहे मामांचा. मामांचे बंधू बळीरामजी, परसरामजी, सुरसरामजी आणि डॉक्टर बाबाजी आणि स्वर्गीय मामा. मामा या कुटुंबाचे आधारवड. मला वाटतंय लक्ष्मीबाई आणि सुंदराबाई 2 बहिणी, मामांच्या धर्मपत्नी स्वर्गीय कौशल्याताई शेलार, मामांकडे 100 गायी, मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारं कुटुंब, 6 डॉक्टर, असं शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेलं कुटुंब. आणि मामांचा एक आदरयुक्त दबदबा, बोल नका, एक आदरयुक्त भीती असलेलं मामांचं व्यक्तिमत्व होतं. मामांच्या कर्तव्याची पोचपावती इतकी मोठी की या कार्यक्रमाला मी 5 वर्षापूर्वी आलो त्यावेळेला सुद्धा राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा, ही मामांच्या कर्तव्याची पोचपावती. एवढी मोठ्या एवढ्या डोंगरामध्ये इतका मोठा परिवार जमा होणं हे मामांचा कर्तव्यांक मोठा होता. की मामा किती शिकलेले असतील, काय असतील, ही मला सांगता येणार नाही. पण मामांचा जो भाव होता, मामांचं जे बोलणं होतं, दादा, बाबा, बाळा, प्रत्येकाला जिव्हाळ्याचं, मामांच्या जिभेवर मला असं वाटतं उपजता सरस्वतीनं मधाचा थेंब टाकलेला असावा. म्हणजे मामा बोलण्यामध्ये अत्यंत प्रांजळ होते, सात्विक होते, सदाचारी होते. एखाद्याला बोलत असताना एखाद्याचं अंतकरण द्रवेल अशी मामांची वाणी होती. आणि ते आधिपत्य आणि तोच आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर मी नेहमी सांगत असतो. राजकारणात मोठं व्हायचं असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, महाराज आपल्या क्षेत्रात जरी मोठं व्हायचं असेल, शेतीत जरी मोठं व्हायचं असेल, तर आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय हे कडीचे 2 आशीर्वाद देत नाहीत आणि या दोघांच्या आशीर्वादाशिवाय मधला आशीर्वाद देत नाही. आणि तिघं पण पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला आशीर्वाद देत नाही. मग सर्वात मोठी आशीर्वादाची शक्ती असते पूर्वजाची. माय आणि बाप हे फार मोठं एक आधिपत्य असतं. संसारातले, कुटुंबातले लोक आधिपत्य असतात. एक अर्धाच मिनटं घेतो, फक्त अर्धाच. दुर्योधनाला मारण्यासाठी 17 दिवस प्रयत्न केला भीमदादानं. साहेब 17 दिवस. युद्ध किती दिवसाचं झालं? 18 दिवसाचं. भीमानं गदा अशी सोडायची की पंढरपुरातल्या मालकांना सांगायचं, दादा थांबा. भीमाला संध्याकाळी राग यायचा आणि भीमदादा द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला म्हणायचे, तुम्ही माझा नियम मातीत घातला. मी एका टपक्यात दुर्योधनाला वाजित होतो. भगवंतानं म्हणायचं, थांबा थांबा थांबा. आणि एक दिवस भीम असावधे, भीमाची दृष्टी सुद्धा दुर्योधनाकडे नाही आणि गदा सुद्धा रथात टेकलेली आहे. आणि तितक्या टायमात देवानं असं नुसता विचार केला, दादा हा ना. मग गडबडीत गदा धरली, कमी फिरवायच्या आतच गदा फेकली, भीमा दुर्योधनाच्या मांडीव लागली, दुर्योधन मेला. त्या दिवशी संध्याकाळी भीमदादानं देवाला वेठीस धरलं. वेठीस म्हणजे प्रेमाचं नातं होतं त्यांचं, असं सामंदिकही नातं होतं, रक्ताचंही नातं होतं त्यांचं. ते एकमेकाचे पाहुणे पण होते, कारण देवाची बहीण भीमदादाची भाऊजही होती, जवळचं स्नेहाचं नातं होतं. आणि भीमाची आई देवाची आत्या होती, असं त्यांचं फारसं मोठं नातं होतं. आणि मग भीमाने विचारलं, देवा तुम्ही आमचा अपमान करायला आले का? काय झालं? मी बेसावतपणानं गदा फेकल्यामुळं आमचं नशीब चांगलं म्हणून दुर्योधन मेला. आदा कदा जर दुर्योधन मेला नसता तर माझ्या गुरुनं मला शाप दिला असता, तू गदा युद्धात एवढा प्रवीण असताना तुझ्या हातानं पुढचा माणूस मरत नाही, हा मूर्खपणा माझ्या पदरात पडला असता. म्हणले, ऐका ना दादा, आज दुर्योधन मरणारच होता. मग बाकीच्या वेळेला मी गदेवर नेम धरून, तुम्ही त्याच्यावर नेम धरून सोडू दिलं नाही का? त्याचं कारण होतं, दुर्योधन ज्या दिवशी युद्धाला येत असताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन आला, त्या दिवशी देवानं त्याला गदा मारण्यासाठी मान्यता दिली नाही. भगवंतानं सांगितलं, भीमदादा आईचं दर्शन घेऊन आलेला, वडिलाचं दर्शन घेऊन आलेला दुर्योधन आईचं वडिलाचं कवच घेऊन फिरत होता.
आणि ते कवच भेदायची ताकद तुमच्या गदेत नव्हती. कर्मधर्म संयोगानं काय त्याचं पाप उदयाला आलं. आज गडबडीत ते युद्धाला आला, पण आईचं वडिलाचं दर्शन घेतलं नाही म्हणून तुमच्या त्या गदेनं मेलाय. महाराज, हा विटेवरच्या मालकाचा बोलण्याचा पुरुषार्थ आहे. या जगातलं सर्वात मोठं तत्व कोण असेल तर ते मायबाप असतील. माझ्या माईंनो पुन्हा एकदा सांगतो, महाराजाच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पाया पड जा. नाही तर महादेवाला पाणी घालता घालता ते बिना डब्याचंच ऑफिसला गेलं आणि तिकडं वडापाव खाऊ लागलं. काय नाही, आज ती पूजाला गेली बैल कुठला. तिनं खऱ्या महादेवाला उपाशी पाठिलं आणि त्या महादेवाला पाणी घालायली. ती वाहटुळे, ती ज्या भागात असेल त्या भागात गारगुंडा पडत्याल. हो हो, नाही माझ्या माईंनो, सर्वात मोठा पुरुषार्थ आहे पतीची सेवा. आणि तरुणांनो, सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आपल्या आईवडिलाची सेवा. महाराज, ठीक आहे, आपल्या लोकांना युगपाठ नाहीत आणि यायनं कोणी विचारलं नाही. महाराज, हे ज्या दिवशी विचारतील का त्या दिवशी आपले धोत्र पिवळे होतील. आपण रोज आरतीत म्हणतो, युगे 28 विटेवर उभा. आपण म्हणतो का नाही जाते सर, युगे 28. किती युग पाठ आहेत तुम्हाला बसलेल्या यायला? हा, फार काय झालं तर द्वापार युग, कृतायुग, त्रेतायुग, सत्ययुग आणि कलियुग. सांगा ना 6वं कोणतं होतं तर? यायचा दोष नाही, आपला दोष आहे. आणि आपला बी दोष नाही, यायला भंगिरी आवडतीत म्हणून दोष आहे. हो, तुमचं कसं झालंय, चोर पंक्चर. घरापुढं गाडी लावली की हवा थांबणं, दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन. आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवाच राहीन. दुकानात ते साबणा लावलं बेजारी, पण तरी त्याचं छिद्रच गवसन. तुम्ही असे बारीक पंक्चर आहेत, बारीक, त्याला चोर पंक्चर म्हणतात. हे तुमच्यामुळं आमचं शिजलंय. तुम्ही लय अभ्यास केला ना तर आम्हाला नाशिकलाच जाणं इटा उचलायला. हो, नाही तर इथं मामाच्या गाईचं शेण काढायला येणं, ते तरी फायद्याचं म्हणा. शेण काढायला चांगली गोष्ट आहे. चला, काय सांगू लागलो पण गेलं विसरून. युग 28 युग झाले. त्याच्यातलं युग सांगतो, तांबदो योग दिम्राणाम योगा प्रविष्ट छिन्नायम विभिन्नो भयुगास्ततेवच गात्रो भय विनाशिता. 28 युग सांगितले. कधी कधी पुराण 5. महाराज, वेळ येणार आहे बरं का. आता सध्याची पिढी आपल्यावर मान ठेवती. पूर्वीची पिढी फक्त ज्येष्ठ कीर्तनकारांना मानायची आणि कीर्तनाला सुद्धा ज्येष्ठच लोक येत होते. आता तरुणांचा भरणा झालाय. आता चाललं ते गबाळ ऐकायला तयार आहेत. पण इथून पुढचे बुद्धिजीवी जे तरुण आहेत, उदाहरणार्थ ते डॉक्टर झालेत, हे राजकीय क्षेत्रातले लोक, व्यापार क्षेत्रातले लोक, आपल्या गाफील माळावरच्या गप्पा ऐकणार नाहीत. ते हळूचकून चिठ्ठी देतील, महाराज मग कौरव 100 होते तर आम्हाला 10ची नावं सांगा. कौरव 100 होते तर आम्हाला 10ची नावं सांगा. 18 पद्म वानर होते तर त्याच्यातले आम्हाला 5 वानरांची नावं सांगा. आणि 28 युग आहेत, देव त्यावेळेसपासून उभा आहे, रोज आरतीत म्हणता, त्याच्यातले आम्हाला 10 युगाची नावं सांगा. अशा ज्या दिवशी चिठ्ठ्या येतील त्या दिवशी वाचून कीर्तन करावं लागतील. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ते अभंग आठवेल, ते पुरावा आठवेल. गरज आहे महाराज काळांची. कारण आपण लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकतो पण या तिघांच्या डोळ्यात माती टाकू शकत नाही. हे तिघही आपली माती करण्याची ताकद यांच्यात आहे. म्हणून आपण ग्रंथ वाचावा. कीर्तन ही सटाक्या सांगायचा विषय नाही आणि सटाक्या सांगणाऱ्याला एम बी सटके हानील. म्हणून कल्पना करा, हा विटेवरचा जो मालक आहे 28 युगापासून उभा आहे. ते तपश्चर्या करणाऱ्यानं उभा नाही केला बरं का. तो ग्रंथ वाचणाऱ्यानं साहेब उभा नाही केला. तो उभा केलाय फक्त मायबापाची सेवा करणाऱ्यानं. त्याचं नाव आहे पुंडलिक. हो, आई वडिलाची सेवा करणाऱ्यानं जगाचा बाप उभा करू शकतोय. तर आई वडिलाच्या सेवेच्या पुण्यानं जग उभं करायची काय ताकद आहे, माणसं उभं करायची काय ताकद आहे. महाराज, संसारातल्या लोकांवर तर प्रेम केलंच असेल मामानी, पण परिसरातल्या लोकांना वाणीनं प्रेम केलंय, शब्दानं प्रेम केलंय. म्हणून आज तुम्ही एवढे लोक जमलात. ही त्यांच्या कर्तव्याची पोचपावती. मामांना गोड अशा प्रकारची आदरांजली देतो. श्रद्धांजली नसते, श्रद्धांजली वर्षापर्यंत असते. पहिलं वर्ष श्राद्ध झालं की आर्यमा नावाचा पितर येत असतो, त्याच्यानंतर श्रद्धांजली संपती. तिथून पुढे आदरांजली असते किंवा आठवणीचा जिव्हाळा हे तिथे पुढे असतं. काही काही गोष्टी टाकत असताना विचारपूर्वक टाकत जा पत्रिकेवर. हे मामाच्या कुटुंबातले बळीरामजी असतील, परसरामजी असतील, सुरसरामजी असतील, डॉक्टर बाबाजी असतील, आदी करून ह्या कुटुंबातल्या सर्व लोकांना कोटी कोटी धन्यवाद. मामांना एक अर्ध्या मिनिटाची आदरांजली देतो. निधियाम निधिपते सकलति सुधिय छंद कला भय जायन्ते व्यालाक्षांबय सुति प्रियो भय मगधज सुलायति जायन्ते यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपालायति दिक्पालो चारुतिहासं परमति हंसं हंस पराभय जायन्ते कैलासाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः वैकुंठाधिपतये नमः हिरण्य श्राद्धो कागदी श्राद्धो शंख श्राद्ध वयमुच्यते हिरण्य श्राद्धो कागदी श्राद्धो शंख श्राद्ध वयमुच्यन्ते नारायणी नागबळी त्रिपिंडी
आप्तेष्टी काल सर्प भय शांती रे रक्तम चंदन समर्पयामि अरक्त पुष्पम समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो नमः पार्वते पते हर 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 महादेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे करू वेडे बापुली क्षमा स्वराज महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा करा